आपण दुसरा अध्याय बघतोय अभंग ज्ञानेश्वरीचा। आत्ताच एक सहज विचार आला की एका आठवड्यात ही संपूर्ण अभंग ज्ञानेश्वरी वाचता येते, पण त्याच्यासाठी रोज निदान 3 तास वाचायला पाहिजे। जर आपण काही माणसं 5 माणसं जरी आली जी लोकल आहेत, सकाळी 1 तासभर संध्याकाळी 2 तास वाचन केलं तर तुम्हाला इतका चांगला अनुभव येईल। कारण इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि ती सध्याच्या भाषेत, एक एक अशी ओवी वाचतो, एक एक अध्याय वाचतो, त्यांनी गंमत येत नाही, संपूर्ण वाचली पाहिजे। आणि मग बघा फारच छान गोड आहे ती। आता आपण जे सुरुवात करणार आहोत ते गीतेतले महत्त्वाचे श्लोक आहेत, अजून स्थितप्रज्ञ दर्शनाचे नाही। आत्मा अनात्मा, सारासार विचार, नित्य अनित्य विचार, आत्मानात्म विचार, सगळे एका अर्थाचे शब्द आहेत। आत्म म्हणजे कायम टिकणारं आणि अनात्म म्हणजे क्षणोक्षणी नष्ट होणारं। आता आपल्याला जे सगळं दिसतंय ना विश्व, आपण म्हणतो ना यद दृष्टम तत् नष्टम, क्षणाक्षणाला नष्ट होतं आहे, त्याला क्षणभंगुर असा शब्द आहे। आणि एक क्षण असा येतो की भग्न होतं, म्हणजे ती व्यक्ती उरतच नाही, ती व्यक्ती आपल्यातून निघून जाते। हा जो प्रकार आहे ना, पण ती व्यक्ती आधी क्षणाक्षणाने संपत असते, आपणही तसे क्षणाक्षणाने संपत असतो, आपल्याला जाणीव नसते। ती जाणीव आता करून देत आहे। आणि ते सांगताना अंतिम तत्त्वज्ञान कृष्णाने सांगितलेलं आहे। एक आत्म अनात्म, नित्य अनित्य, त्याला सार असार हा सोपा शब्द आहे। आणि ज्याला सारासार विचार कळला त्याला संसार अत्यंत चांगला आहे। की संसार असार वाटतो लोकांना, असार, संसारात काय सार आहे, त्याच्यापेक्षा संन्यास बरा, हे चूक आहे, कृष्णानं बिलकुल सांगितलेलं नाही। आणि एक लक्षात ठेवा की आपले जे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, या बाकीच्या 3ही आश्रमांचा पाया गृहस्थाश्रम आहे। पहिली गोष्ट म्हणजे संन्यासी वगैरे जन्मले कुठून? गृहस्थाश्रमात जन्मले, त्यांना आईवडील आहेत ना, त्यांना कुटुंब आहे। आणि समर्थांनी फार चांगलं सांगितलेलं आहे की संन्यासी तापसी 2 प्रहरी आवासी, त्यांना भूक लागतेच की। आणि ते कुठे वाचणार आहे? तो संन्यासी ब्रह्मचार्याच्या घरी जाणाऱ्याची कुटी असेल, तो म्हणतो मीच निघाले भिक्षेला, आपण दोघेही जाऊया। वानप्रस्थाश्रम, तो म्हणतो की मी सगळं सोडून आलेलो आहे मनात, चला आपण तिघंही जाऊया। तिघंही ते भिक्षा मागायला कुठले तरी गृहस्थाच्या घरासमोर जातील। ओम भवती भिक्षां देही, म्हणून सगळ्या आश्रमांचा पाया हा गृहस्थाश्रम आहे, लक्षात ठेवा। आणि धन्यो गृहस्थाश्रम म्हणून एक श्लोक आहे, धन्य आहे गृहस्थाश्रम। पण त्याच्यासाठी बायको कशी पाहिजे, नवरा कसा पाहिजे, मुलं कशी पाहिजे, नोकर कसा पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाशी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे। आणि मग असं जर असेल तर धन्यो गृहस्थाश्रमा, म्हणजे तुझं कुटुंब चांगलं होईल, गृहस्थाश्रम चांगलं होईल। आश्रम आहे ना, ही एक आपली व्यवस्था आहे। लोकांना आश्रम आणि वर्ण ह्याच्यात घोटाळा करतात। हे 4 आश्रम आहेत आणि त्याला वर्णाश्रम धर्म म्हणतात। वर्ण आणि आश्रम, आता माझा वर्ण कुठला आहे? मी जरी ज्ञानी असलो तरी सगळा व्यापार, सगळा पैसा, पैशावरून पैसा, मी तसं बघितलं तर मी वैश्यच आहे, हा माझा वर्ण आहे। आता मी लग्न झालं म्हणजे आता मी वैश्य गृहस्थ झालो, माझा वर्णाश्रम कुठला झाला? गृहस्थाश्रम। आणि वर्ण कुठला? वैश्य वर्ण। मग आता मी काय करायला पाहिजे? पैसा मिळवायलाच पाहिजे, पण एक्सेसिव्ह जर झाला तर समाज वाट करून दिला पाहिजे, समाजासाठी वापरला पाहिजे। मला समाजावर विश्वास नाही, काही व्यक्तींसाठी, ज्या व्यक्तींवर माझा विश्वास आहे, बरोबर, एक कॉज, चांगलं कॉज, कारण आहे, महत्त्वाचं मिशन आहे, त्याच्यासाठी वापरला पाहिजे, पण वापरला पाहिजे। मी जर क्षत्रिय आहे वर्णानं, म्हणजे मी बल संपन्न केलेलं आहे, इतरांचं रक्षण करू शकतो, आणि आता मी गृहस्थाश्रमात आहे, तर गृहस्थाश्रम आणि क्षत्रिय आश्रम धर्म बदलला, आता दुसऱ्याचं रक्षण करायला पाहिजे। म्हणजे ज्या वेळेला चोऱ्या होत होत्या आमच्या कॉलनीत, त्यावेळेला प्रत्येक घरातून एक माणूस आणि त्यांच्या पाया असं निवडून दिल्या होत्या आणि प्रत्येकाकडे शिट्टी दिली होती आणि चोर करत होते। सहज गंमत म्हणून सांगतो, पोलीस चौकी आम्हाला नको होती, कारण ती आल्यापासूनच चोऱ्या सुरू झाल्या, हे लक्षात ठेवा। आणि त्या चोर कसा सापडला असेल तुम्हाला वाटतं? की आम्हाला प्रत्येकाला शिट्टी दिली होती, कुणाला तरी वाटलं त्या ह्याच्यामागे लपलेला आहे, म्हणून त्यांनी फुर्र शिट्टी वाजवली, ती पोलिसांसारखी वाजली आणि तो उभा राहिला, पोलिसांकडून काय भय, म्हणून सापडला गेला। ही गंमत बघा, आमच्या पराक्रमामुळे सापडला नाही आहे, तो सापडणारच होता त्या दिवशी, पण प्रत्येक घरातून एक आला होता।
आजोबासुद्धा होते, ते म्हणाले मी जास्त काही करणार नाही, तुम्ही राऊंड मारत असाल तर मी तुम्हाला चहा कॉफी किंवा पाणी देईन, एवढं काम मी करेन, मी घराच्या बाहेर बसेन आणि तुमची राऊंड आहे 3 तासाची 4 तासांची, मी जागेन. प्रत्येक घरातून आला होता. आणि त्यावेळेला असं एक वातावरण निर्माण, चोरी हे सेकंडरी होतं, वातावरण निर्माण झालं ना, त्या वातावरणातून आमची कॉलनी घट्ट झाली. आता कॉलनी उरलेलीच नाही आहे, इतके बाहेरची मंडळी आलेली आहेत आणि नाही न बोललेलं आणि तिथे न गेलेलं चांगलं, अशी वातावरण सध्या परवरीचं झालं. वाताहात म्हणतात ना, तशी झालेली आहे. पूर्वीची मंडळी आता नाही आहेत, मुलं परदेशात गेलेली आहेत, उरलेली 2 जण आहेत, मग दोघातला एखादा गेला की एकटा उरलेला आहे. आणि अत्यंत विचित्र पद्धती झालेली आहे, जीवन पद्धती ती त्यावेळेला नव्हती. मला सांगायचं आहे काय की एकटोच आहोत आपण, असंच तुम्ही कल्पना करा. या सगळ्या कुटुंबात मी एकटा आहे. आत्ता मला सगळे आहे. आता लहानपणी कसे सगळे असतात, आजी असतात, आजोबा असतात. माझं वय वाढायला लागल्यानंतर माझ्या आजूबाजूची माणसं एक एक करून जायलाच आहे, जाणारच आहे. आता दर आठवड्याला एखादी बातमी येते की हे गेले ते गेले, मग कधी पुण्याचे गेला, कधी ह्याचे गेले, जातातच आहेत मंडळी आणि ते जाणारच आहे. आपण अजून का गेलो नाही यांची इच्छा, प्रारब्ध वगैरे ते आपल्याला कळत नाही, पण महाराजांची इच्छा आपल्याला कळते. हे लक्षात ठेवा, शेवटपर्यंत आनंदात राहायचं आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, नित्य आणि अनित्य असा विचार करा. नित्य म्हणजे टिकणारं आणि अनित्य म्हणजे भंगळ पावणारं. हे जर कळलं तर तुम्हाला कळेल शरीर हे काही केलं तरी टिकणारच नाही. आज आपल्याला तुतनखामेन वगैरे इजिप्तची वगैरे प्रेतं मिळतात, हे घातलेली मसाला म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे स्पायसेस वगैरे, औषधं, रसायनं, केमिकल्स घातलेली, त्यावेळची रसायनं, म्हणजे सध्याची केमिकल्स नाहीत, हर्बल वगैरेच असतात ती त्यावेळेचे. तरी काय ती शरीर आहे, काय बॉडी आहे ती. तुम्ही बघा इतकी ती आकुंचित झालेली असते, एवढं एवढं ते शरीर असतं. ह्युमन बॉडी एम्बाम्ड ज्याला म्हणतात, बाम जसा असतो ना, एम्बाम्ड म्हणजे निरनिराळे मसाले घालून तयार ठेवलेले. आणि प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये निदान एक तशी बॉडी असली पाहिजे. सध्या आता ती प्रोसेस फार ॲडव्हान्स झालेली आहे, पण पूर्वीची. पण त्या बॉडीला अर्थ काय आहे, काही नाही आहे. आपल्याकडे एक ओढगोव्याला बॉडी आहे, माहीत आहे ना, त्या बॉडीला अर्थ काय आहे. एक तर त्या बॉडीचं कुठलंही कार्य नाही, त्या बॉडीला निमित्त करून मोठा धर्माचा व्यापार चालतो आणि तो सगळ्या सरकारांना सोयीचा आहे म्हणून चाललं आहे विचार. अशी बॉडीला काही अर्थ नाही. आत्ता माझी बॉडी तेव्हाच उपयोगाची आहे ज्यावेळेला बॉडीच्या आतला जो आत्मा आहे, जी बुद्धी आहे, जे मन आहे, त्याचा उपयोग मी करतो. शरीर हे माध्यम आहे, हे ज्याला कळलं म्हणून त्याला देह आणि देही हे 2 शब्द इथून पुढे येतील. देही म्हणजे आत्मा, देहात राहणारा, आणि देह म्हणजे बाहेरचा, त्याचं घर. म्हणून देही हा अवध्य आहे आणि देह हा वध्य आहे. अर्जुना, तू जरी मारला नाहीस तरी तो मरणारच आहे. हे समोरचे काय अमर झालेले नाही आहेत, सगळे मरणार आहे, कारण देह टिकणारच नाही आहे. आणि त्यांच्या देही जो आहे, आत जो आत्मा आहे, तो मरणारच नाही आहे. तू कशाला विचार करतोस मी यानं कसं मारू. अरे यांच्या फार सुरेख वाक्य होतं त्या महाभारतातलं. तो काय म्हणतो की अरे उनके सिर पर उनकी मौत मंडरा रही है. विचार करा. आणि मंडरा रही है म्हणताना कृष्णाचा अभिनय बघा ना. त्यांच्या मृत्यूने त्यानं इथे आणलेलं आहे. सगळेजण आलेले नाही आहेत. एखादा आजारी पडलेला आहे, तो वाचला आहे इथे येण्यापासून. युद्ध फार दिवस चालणार नाही आहे, पण युद्धात सगळे मरणारही नाही आहेत, हेही लक्षात ठेव. ज्यांचं मरण जवळ आलेलं आहे त्या मरणाने त्यांना इथे आणलेलं आहे. हे सगळीकडे घडतं. ज्या विमानाला अपघात होणार असतो त्याच्यात काही कॅन्सल केलेलं असतं. ज्या ट्रेनला अपघात होणार असतो त्यांची, आपण म्हणतो ना RAC म्हणजे काय, रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन. ते कॅन्सल निरनिराळ्या कारणाने करतात. अपघातात ते सापडत नाही, पण ते RACवाले जे घुसतात ते मरतात. तेच तुम्ही फार सोपा विचार करा. ज्याला जिथे जसं मरण येणार आहे त्याला तिथे तसं मरण येणारच. एकदा मृत्यूचा पॉईंट ठरला ना की त्याच्या अलीकडे जीवन वाचायला पाहिजे. ज्याला डाऊनवर्ड प्लॅनिंग म्हणतात. आम्ही शाळेत वगैरे हे शिकवतो की मला माहीत आहे की परीक्षा आता 11 तारखेला परीक्षा आहे, तर 10 तारखेला शाळेत कसली पाहिजे तयारी. काही करायचं नाही. 10 तारीख हा विश्रांतीचा दिवस असला पाहिजे. मुलं तर येणारच नाहीत, त्यांना स्टडी हॉलिडे. शिक्षकही येणार नाही, कारण मला सुपरविजनला मी ताजंतवानं असलं पाहिजे. म्हणजे 11ला जर परीक्षा आहे तर 10 तारखेला शाळाच नसेल, हे लक्षात ठेवा. 9 तारखेला सगळी सीटिंग अरेंजमेंट झालेली असतील, नंबर वगैरे घातलेले असतील. 8 तारखेला सगळे पेपर सॉर्ट आऊट झाले असतील. या विषय 6वी Aचे एवढे विद्यार्थी आहेत, 7वी Bचे एवढे विद्यार्थी त्या क्लासमध्ये आहेत, ते सगळं सॉर्टिंग कंप्लीट झालेलं असेल.
त्याला 2-3 दिवस लागतील. त्याच्या आधी असं करता करता आज मी जर महिनाभर आधी विचार करतो आहे तर पेपर शिक्षकांकडून घेतले पाहिजेत. त्यावेळेला स्टेन्सिल कटिंग असायचं, आता ते कॉम्प्युटरवर होतात, ते प्रिंट झाले पाहिजेत, नंतर टाईप झाले पाहिजेत. ते आधी टाईप केलं की लीक होण्याची शक्यता वाढते. म्हणून सध्या एवढी मशिनरी चांगली झालेली आहे आणि बॅकअप आहे प्रत्येकाला. लाईट अचानक गेले तर बॅकअप आहे. म्हणून 2 दिवसच आधी ते पेपर आपण तयार करायचे. आणि मग हे तुम्ही हे केलेले आहेत काही पेपर सॉर्टिंग वगैरे करून ठेवलेलं ते असू देत, परंतु आपल्याला एक असा बॅकअप पाहिजे. जर पेपर लीक झाला कळलं तर लगेच दुसरा पेपर तयार केला पाहिजे. हे जे डाऊनवर्ड प्लॅनिंग आहे ते आपण जीवनाचं का नको करायला. तिथे आफ्टर एक्स मेनी डेज समजा आपला जीवनाचा अंत होणार आहे, -1 मी कसा असलो पाहिजे ते गीता सांगते. काल सांगितलेलं मन मोकळं पाहिजे, आकाश प्रकाश पाहिजे, बुद्धी प्रत्येकाचं सांगितलेलं आहे. वासना त्याचे ढग नकोत, आकाशात वासना नकोत, मलिन झालेला आकाश नको, वासनानी धूर नको सांगितलेलं आहे. म्हणून एक धूम्र मार्ग सांगितला आहे आणि दुसरा अर्ची मार्ग सांगितला आहे. अर्ची म्हणजे प्रकाश आणि धूम्र म्हणजे धूर. धूम्र मार्गाने जे जातात ते आपल्या पितरांच्या प्रदेशात जातात, लोकात जातात आणि पुन्हा जन्माला येतात. पण अर्ची मार्ग ज्याला देवमार्ग म्हणलेला आहे आणि त्या मार्गाने जे जातात ते परत येत नाहीत, ते मुक्तच होतात. मग मला अर्ची मार्गाने जर प्रवास करायचा असेल मेल्यानंतर तर मृत्यूच्या क्षणापर्यंत अर्ची मार्गाने जायला नको का आता. आणि अर्ची मार्ग म्हणजे प्रकाशाचा मार्ग. प्रकाशाचा मार्ग म्हणजे कसला मार्ग आहे. पाप नाही, फसवणं नाही, जीवनाचा योग्य उपयोग आहे. हे सगळं लक्षात ठेवा. हे जे सगळं आहे तो प्रकाशाचा मार्ग आहे. मग आत्तापासून का नको सुरू करायला. कारण कोणता क्षण हे फार चांगलं आहे, कोणता शेवटचा क्षण हे माहीत नाही, हे फार चांगलं आहे. आपण ज्यावेळेला म्हणतो देशी डोळे परी निर्मिशी तयापुढे अंधार, जो प्रकाश दाखवला असताना आता उदाहरणार्थ कॅन्सरचे लोक त्यांना सांगतात की 7 महिने जास्तीत जास्त आयुष्य आहे. अगदी, पण सांगताना कसं सांगतात. आता आपली सध्या जी गेली तिच्या वेळेला डॉक्टरांना विचारलं होतं, ते म्हणाले 6 दिवसात जाईल, 6 आठवड्यात जाईल, 6 महिन्यात जाईल. आणि 6 महिन्यात जावी याची प्रार्थना करा. त्याच्यानंतर ती जर कोमामध्ये गेली तर तिला अंत नाही वेदनेला, तिला होणारी नाही कदाचित, तुमच्या त्रासाला अंत नाही आहे. त्याप्रमाणे 6 महिन्यात ती गेली. पण ती तर तिला शुद्ध नव्हते म्हणून मी शुद्धीवर आहे. मग ते 6 महिने मी कसे घालवीन. मला प्लॅन करता येईल. आणि ते 6 महिने मी जास्तीत जास्त महाराजांच्याकडे जाईन, जास्तीत जास्त स्वर्गातच राहीन. ज्याला स्वर्गीय सुख म्हणतात. स्वर्गीय सुख म्हणजे स्वर्गातलं सुख नाही. स्वर्गातलं सुख म्हणजे अमृत, अप्सरांचं नृत्य, कल्पवृक्ष, सगळीकडे ते हिरे वगैरे पसरलेले, हे स्वर्ग आहे. स्वर्ग नको आहे मला, स्वर्गीय, त्याला डिव्हाइन म्हणतात ना, तो डिव्हाइन अनुभव घेतला पाहिजे. मग माझा प्रत्येक श्वास हा डिव्हाइन असला पाहिजे. डिव्हाइन म्हणजे काय. दिव्य असलं पाहिजे. आणि दिव्य म्हणजे दुसऱ्याचं कल्याण करणारं. फोकस्ड ऑन अदर्स फॉर देअर वेलफेअर. आपला फोकस नेहमी दुसऱ्यावरच असतो, पण दुसऱ्याचे दोष दाखवण्यासाठी, दुसऱ्याला शब्दात पकडण्यासाठी, दुसऱ्याला बघा त्यावेळेला तुम्ही तसं म्हणलं होतात याच्यासाठी असा फोकस नकोच आहे. माझा प्रत्येक श्वास हा दुसऱ्याच्या कल्याणासाठी. महाराज कसं मला माहीत नाही, पण माझा प्रत्येक श्वास दुसऱ्याच्या कल्याणासाठी जाऊ दे. कल्याण हा फार मोठा शब्द झाला, अकल्याणासाठी तरी नको. दुसऱ्याला सुख फार मोठा विषय झाला, दुःख तरी माझ्याकडून मिळायला नको. लक्षात ठेवा, भ्रष्टाचार मी कमी नाही करू शकणार, पण मी भ्रष्ट होऊ नये याच्यासाठी महाराज मला बुद्धी द्या, शक्ती द्या, हे म्हणायला काय हरकत आहे. आणि ते इथे सांगितलेलं आहे. तो फोकस आहे गीतेचा. मृत्यू फोकस नाही. आत्मा अमर आहे आणि देह मर्त्य आहे हाही विषय नाही आहे. आत्ता तू जागा झाला आहेस ना, तर खऱ्या अर्थाने जागा हो. म्हणून गीता अर्जुनाला उभं करण्यासाठी जसं आहे. आपल्याला युद्ध कुठलं आहे. तुकारामाने छान सांगितलं आहे, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, याच्यातला जो ग आहे तो राईम कशाशी झाला आहे. अंतर्बाह्य जग गशी झालेला आहे. अंतर्बाह्य जगात युद्ध चालू आहे, मनात युद्ध चालू आहे. आपल्याकडे कायम आपण रणभूमीवरच आहोत की. कुरुक्षेत्र आपलं कायम आहे. कुरुक्षेत्राचा अर्थ काय. माझ्या कर्माचं क्षेत्र. कुरु म्हणजे कर, क्षेत्र म्हणजे माझं जीवन, माझा देह हे क्षेत्र आहे, माझं कुटुंब हे क्षेत्र आहे, माझी संस्था ऑफिस हे क्षेत्र आहे, मी राहतो ती कम्युनिटी परिसर हे क्षेत्र आहे, मी राहतो ते गाव, मी राहतो तो स्टेट प्रांत, मी राहतो तो देश, मी राहतो ते जग. आणि आता जग इज नॉट द बॉर्डर.
ह्याला आठवत असेल, आम्ही ज्यावेळेला सोशॉलॉजीमध्ये कॉन्सेंट्रिक सर्कल्स काढायचो त्यावेळेला इंटर गॅलेक्टिक कम्युनिकेशनपर्यंत मी काढलेलं आहे. त्यावेळेला नुकतं सुरू झालेलं होतं. आता गॅलेक्सीत कम्युनिकेशन सुरू झालेलं आहे. एक नवीन टेलिस्कोप सोडलेला आहे, त्याच्यातून जे दिसतंय ना, डोळ्यातून पाणी येतं आहे शास्त्रज्ञांच्या, आणि त्यांना आश्चर्य वाटतं आहे. अरे पृथ्वीपेक्षा ग्रीन असा ग्रह मिळाला आहे, आजची बातमी आहे ती. आणि तो रोज काहीतरी नवीन पाठवतोच आहे. एवढ्या दूरच्या आकाशगंगा, कित्येक लाख किलोमीटर उंचीवर तो आहे, ज्याला आपण टेलिस्कोप म्हणतो ना, मी टेलिस्कोपबद्दल सांगतो आहे. आणि कॉन्स्टंटली तो प्रकाश म्हणजे चित्र घेतो आहे, आणि अशा निरनिराळ्या प्रकाश म्हणजे आकाशगंगा ज्या दूर आहेत, प्रचंड दूर आहेत, तो चित्र पाठवतो आहे. आणि मॅन इज नॉट अलोन. माझा कुठला तरी भाऊ आहे, असा कुठला तरी आहे, मंगळ असू शकेल की जिथे एलियन्स म्हणजे आपल्याला म्हणतो ना परग्रहावरचे लोक आहेत, शोध लागतो आहे. आणि नासाला जरी कळलं ना तरी ते एकदम त्यांच्या सोयीचं असेल तरच जगाला सांगतील, नाहीतर एखादा एलियन पळवून सुद्धा आणतील त्याचा अभ्यास करण्यासाठी. कारण एलियनला एक डोळा वगैरे ते काय त्याचा मेंदू, तो अभ्यासाचा विषय आहे. एलियन इज व्हेरी इंटेलिजंट, कारण पृथ्वीवरचीच माणसं तिकडे गेलेली आहेत आणि निराळ्या पद्धतीने ती इव्हॉल्व्ह झालेली आहेत. थिअरीज आहेत, दे आर ऑल थिअरीज, दे कॅनॉट बी प्रूव्ड. पण मला कधी कधी वाटतं की हे ग्रंथ जे लिहिलेले आहेत तो माणूस कुठे गेला, व्यास कुठे गेले. कारण व्यासांच्या पेक्षा त्यांची मुलं जास्त बुद्धिमान असायला पाहिजेत, तर दिसतंच ना. काय धृतराष्ट्राची बुद्धी, व्यासांची मुलं आहेत ना ती. काय पांडूची बुद्धी, त्यात विदुर बुद्धिमान, मग विदुराला पुढे मुलं नाही. आपण आईवडिलांपेक्षा त्यांची मुलं श्रेष्ठ, ज्याला इव्होल्युशन म्हणतो, उत्क्रांती म्हणतो, उत्क्रांती. तर माणसाची उत्क्रांती थांबली कशी. आणि व्यासांसारखे बुद्धिमान, वाल्मिकींसारखे प्रतिभावंत, हे निरनिराळे ऋषी ज्यांनी उपनिषदं लिहिली, ते गेले कुठे. आता आपल्याला त्यांचे ग्रंथ समजून घ्यायला त्रास पडतो आहे, माहीत आहे ना. त्यांनी रचले कसे ते. आता आपल्याला ह्यांनी जे दिसतं ते त्यांना दिसलं कसं. 9 ग्रह, त्या ग्रहाबद्दल तुम्ही वाद घाला, पण ग्रहणं तरी त्यांनी बरोबर सांगितलेले, अचूक सांगितलेले. आणि ज्यावेळेला टेलिस्कोप नव्हता, कोपर्निकस, हायले वगैरे कोणीही नव्हतं, त्यावेळेला सांगितलेलं आहे की या वेळेला ग्रहण लागेल. आणि नुसता ग्रहणाचा दिवस नाही सांगितला, हे मुद्दामून लक्षात ठेवा. नुसता ग्रहणाचा दिवस नाही सांगितला, ग्रहणाची अचूक वेळ सांगितली. आणि नुसती ग्रहणाची वेळ नाही, आता छाया पडायला सुरुवात झालेली आहे, त्याला वेध काल म्हणतो, वेध. आणि नंतर आता स्पर्श झालेला आहे, हा मध्य आहे, आणि आता मोक्ष आहे, ग्रहण सुटलं. या सगळ्या वेळा अत्यंत अचूक त्या ऋषींनी कशा सांगितल्या. त्यांनी गणितं कुठे सोडवली. ज्यावेळेला कागदही नव्हता, ज्यावेळेला रायटिंगही नव्हतं, त्यावेळेला ऋषींना हे कसं दिसत होतं. त्याचं उत्तर आपल्याला माहीत आहे की 2 प्रकारच्या पैलू आहेत प्रज्ञेचे. एक अंतःप्रज्ञा आणि दुसरी तर्कप्रज्ञा. तर्कप्रज्ञा म्हणजे विज्ञान आणि अंतःप्रज्ञा म्हणजे आत्मज्ञान. आपले ऋषी अंतःप्रज्ञाचे बाबतीत अत्यंत श्रीमंत होते. काळाच्या ओघात आपण तर्क करत प्रयोग विज्ञान तंत्रज्ञान करता करता आपण बाहेरचे दूर शोध लावले. आत मी खोकलाय, मी पोकळ आहे, आय एम ब्लँक, देर इज अ व्हॉइड विदिन मी. एक पोकळी आहे, मला कळत नाही आहे. आता आत नको का वळायला. आपल्या ऋषींचे ग्रंथ वाचतो ते त्यासाठी. आणि म्हणून सांगतात ऋषींचे त्यावेळेचे ग्रंथ आज रेलेवंट आहेत का. दे आर मोर रेलेवंट. ते माझ्या अनुभवावरून सांगतो ना. 40 वर्षापूर्वी जर गीतेचा अभ्यास करत असेल आणि 5-5 वर्षाचे जर स्लाइसेस काढले आणि आता 8व्यांदा जर गीता वाचत असेल, विचार करत वाचत असेल, तर आज नाही इथून पुढच्या 50 वर्षासाठी गीतेशिवाय दुसरा कुठलाही ग्रंथ वाचू नका. मनाचे श्लोक सोडून दुसरं काही वाचू नका. आणि महाराजांचे प्रवचनं आणि त्यांची आपण वचनामृत रामकृष्णांचं सोडून सगळी पुस्तकं देऊन टाका. एवढी 4 पुस्तकं ठेवा, त्याच्यात सगळं येऊन गेलं. आता वचनामृत त्याची शैली चांगली आहे म्हणून. प्रवचनं म्हणजे ती इतकी तर्कशुद्ध आहेत प्रवचनं, आणि इतकी सुंदर आपण वाचतो, कळतो, त्याच्यावर चर्चा करतो. पण एकटं जर प्रवचन वाचलं, मी तर म्हणतो ऐका. ऐकताना एखादं वाक्य तुमच्या कानातून मनात किंवा हृदयात घुसल्याशिवाय राहणार नाही. रोजच्या प्रवचनातलं एक वाक्य मी अनुभवावरून सांगतो आहे तुम्हाला. पहाटे ऐका, दिवसात कधीतरी वाचा, आणि रात्री विचार करा आजच्या प्रवचनातलं एक वाक्य तरी मी जगलो का. आणि ते वाक्य तुम्हाला पहाटे मिळणार आहे, पहाटे मिळायला पाहिजे. फक्त डोळे बंद करून ऐका, झोपूनच ऐका. 4 मिनिट आणि 34 सेकंद हा वेळ आहे त्याचा प्रवचनाचा.
आणि तेवढं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून जर ऐकलं तर त्या दिवसासाठी माझ्यासाठी हे वाक्य महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. ते मी जगायचा प्रयत्न करेन. करा ना प्रयत्न, काय अवघड आहे. आणि ज्यावेळेला जब जागा वही सवेरा, आत्ता मी जागा झालो ना तर माझी सकाळ आजपासून सुरू झाली. प्रभाते मनी रामचिंतेत राहावा, ही माझी प्रभात आहे. वाल्या बसला, नारदांनी सांगितलं, ती त्याच्या जीवनाची पहाट होते, वाल्मिकींच्या जीवनाची पहाट होते. वाल्याचं जीवन संपलं आणि नवीन वाल्मिकी तयार झाले, ती पहाट होती. मग पहाट म्हणजे घड्याळातली पहाट बघू नका, पंचांगात सूर्योदय वगैरे दिले ते वाचू नका. माझा सूर्योदय केव्हा आहे आणि माझा रोजचा सूर्योदय निराळा असेल, म्हणून माझी प्रभात आणि तुमची प्रभात निराळी असू शकते. पण प्रभात म्हणजे आता प्र आणि भा, भा म्हणजे प्रकाश. प्रभा, आभा, विभा हे शब्द आपण वापरतो. भा म्हणजे प्रकाश. तो मला ज्या वेळेला दिसेल त्यावेळेला माझी प्रभात आहे. पण त्यावेळेला एक अट घातलेली आहे समर्थांनी आणि इतरांनी सुद्धा, चिंतन करा. प्रभात येऊनी राम चिंतित जावा. रामाचं चिंतन काय करणार आहे, रामाच्या नामाचं का रामायणाचं? रामायणाचं करूया, कारण रामायणात राम विखुरलेला आहे आणि तोच राम मी नाम घेतो असं शंकरांनी सांगितलेलं आहे. आणखीन काय पाहिजे आपल्याला, हे मुद्दामून लक्षात घ्या. आता जे वाचणार आहोत ना ते जीवनाचं तत्त्वज्ञान आहे आणि हे लक्षात घेऊन विचार करून बनायचं काय तर स्थितप्रज्ञ. आणि स्थितप्रज्ञ हे सर्व समस्यांना उत्तर आहे. इथून पुढे तुम्ही कुठल्याही समस्येला तोंड देत असाल तर स्थितप्रज्ञ बनून स्वीकारा. अत्यंत चांगलं उत्तर आहे. हळूहळू वाचूया. नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः. भाव म्हणजे असणं आणि अभाव म्हणजे नसणं. जे कायम आहे ते मरत नाही आणि जे कायम नाही ते कायम जगत नाही. हे पहिल्या ओळीत सांगितलेलं आहे. न असतो विद्यते भावो, न भावो विद्यते सता, उभयोरपि. दोघांच्यावर विचार करा आणि दोघांचा विचार करून तत्वदर्शीभिः म्हणजे तत्वज्ञानी लोक दोघांचाही विचार करतात आणि जो भाव आहे त्याच्यावर दृष्टी लक्ष देतात आणि जो अभाव आहे तिकडे दुर्लक्ष करतात. पैसे इन्व्हेस्टमेंट हे अभावाकडे जाणारी गोष्ट आहे. मग ते काय, आता तो शेअर मार्केट कोसळलं, ते कोसळलं, ते कोसळलं, किती माणसं चिंता करत राहतात. अभावच आहे तो. त्याचा प्रभाव मी माझ्या जीवनात पाडलेला आहे. हा माझी चूक आहे. जीवनात प्रभाव महाराजांचा पाडायचा का महाराज ज्याला पैका म्हणतात त्या पैक्याचा पाडायचा. पैक्याचा प्रभाव आहे तर पैका तुझ्या हातातच नाही, त्याची किंमत किती ठरवायची. डॉलरची किंमत, याची किंमत, त्याची किंमत. आता तो तर वाढवतच चाललेला आहे. तुम्हाला माहीत असेल सध्या टॅरिफ वॉर चालू आहे. विचार करा तुम्ही. हे विचार म्हणजे जीवनासाठी अंतर्बाह्य आणि जग म्हणतात सांगितलं. मन आणि जग याच्यात युद्ध चालू आहे. मध्ये मध्ये आपण हे जे रेफरन्सेस देतो सध्या चाललेले ते जगातले रेफरन्सेस आहेत. मनातले रेफरन्सेस तुमचे माझे सारखेच आहेत. ज्या विचारांनी किंवा ज्या घटनेने तुमच्या मनात चलबिचल होईल त्याच घटनेने होईल. पण चलबिचल होऊ द्यायची की नाही इथे मी स्वतंत्र आहे. चलबिचल ऑफ. जसा ट्रिप ऑफ होतो ना, लोड वाढलं की तो ट्रिप ऑफ होतो आणि सगळी तुमची यंत्रणा आणि यंत्र वाचतात, नाही तर जळून जातील. ट्रिप ऑफ होणं. तसं माझ्या मनाला सवय लावली पाहिजे की इथपर्यंत जरा जास्त त्रास झाला की ट्रिप ऑफ. श्रीराम जय राम जय जय राम, लगेच स्विच ओव्हर टू नाम. सवय लावली पाहिजे. इथपर्यंतच माझं मन सहन करतं आणि नंतर ही लेव्हल कमी कमी येते. इतक्या लेव्हलपर्यंत मी सहन करत होतो प्रापंचिक सगळे विचार आणि मग ट्रिप ऑफ होत होतो. आता इतक्या लेवलला आलेलं सहनच होत नाही. आणि महाराज ट्रिप ऑफ करतात आणि स्विच ओव्हर टू नाम, स्विच ओव्हर टू नामस्मरण. ही उपासना आहे. आणि आता ते बघा काय, आता काही एक सांगेन ते ऐक, जे का सूज्ञ लोक ओळखिती, विश्वी सर्वगत चैतन्य ते गुप्त स्वीकारिती संत तत्वज्ञते. मग अशी सकाळी जी हेलन केलरची गोष्ट बघितली, सगळ्यात ती म्हणते भावलीत सुद्धा चैतन्य आहे. त्या स्टोन हे नाव आहे ना त्या वस्तूचं, आपण हा विचार करत नाही. आपण सजीव आणि निर्जीव दोन बघतो. खुर्ची निर्जीव वाटते, अरे पण सजीव जे करणार नाही ते काम खुर्ची करते सजीवापेक्षा जास्त. माझा समजा नवरा पहिलवान आहे आणि त्याला मी सांगितलं प्रवचनाला 2 तास असं घेऊन बस, अवघड त्याला ते खुर्ची घेते ना, ते कार्य ती करते. म्हणून कार्याच्या पातळीवर माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. फंक्शनली एव्हरीथिंग इज गॉडली ऑर सेंटली. फंक्शनली प्रत्येक गोष्टीचं कार्य आहे. माणूस सोडू ना, कारण माणसाला बुद्धी दिलेली आहे. म्हणजे मातीचं सोनं, सोन्याची माती, स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग माणूस करू शकतो. ही खुर्ची नाही करू शकत. खुर्चीला स्वतःची विल नाही आहे, म्हणजे इच्छा नाही आहे. पण फंक्शनली मला कम्फर्ट देते.
AC मला कम्फर्ट देतो, पंखा मला कम्फर्ट देतो आहे, हा मला कम्फर्ट देतो आहे, माझ्या दृष्टीने हे देव नाही आहेत का? आणि स्वतः सहन करतात. पंखा तापतो हे लक्षात ठेवा. फ्रीजसुद्धा मागून बघितला तर तापतो, हे सुद्धा तापतं. म्हणजे स्वतः तापतो आणि मला जरा थंड शांत कमी श्रमाचं असं जीवन देतो. त्याला जर देव म्हणायचं नाही, संत म्हणायचं, तर कोणाला म्हणायचं? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती उपकारे. हा याचा देह आहे, कष्ट होतो. आता हा जरा निराळ्या फायबर्स आहे म्हणून जाणवत नाही, पण जो मेटलचा असेल तर त्याला टेम्परेचर गरम होत होतो, आपल्याला कळतो. जिथे कार्य घडतं आहे ना तिथे काही ना फ्रिक्शन आहेच आणि गरम होतोच तो भाग. आता मी बसलो ते वॉर्मिंग ऑफ द चेअर म्हणतात ना, काही नाही, ऑफिसमध्ये जायचं खुर्ची उभवायची बाकी काही काम करायचंच नाही, उभवायची वॉर्मिंग. काय करायचं? खुर्ची वॉर्म करायची. हे याला अर्थ नाही आहे. म्हणून विश्वी सर्वगत चैतन्य असे गुप्त. आता खुर्चीतली जी म्हणतो तुम्हाला मागे सांगितलं होतं किती सगळं जोडलेलं आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत डोळा आहेत ना त्याची दृष्टी ही शक्ती आहे, कान आहे ना श्रुती ही शक्ती आहे, ते आपलं आता पाठ झालेलं आहे. अग्नीची शक्ती दाहिनी आहे, विद्युत दाहिनी वगैरे म्हणतो ना, जाळणं ही अग्नीची शक्ती आहे. वायूची शक्ती वाहिनी आहे प्रत्येकाची. मग आपण आलो होतो गरुडाची शक्ती गारुडी म्हणा किंवा गरुडिनी, चक्राची शक्ती चक्रिणी आणि गदेची शक्ती गदिनी. गदिनी आहे म्हणून गदा आहे, कळतंय का? काही प्रहार किती प्रहारिणी शक्ती आहे, तलवार धारिणी शक्ती आहे. मग तुम्ही प्रत्येकाला आता खुर्चीत बघतो ना, खुर्चिणी ही शक्ती आहे, खुर्चिणी ही देवी आहे, खुर्चिणी माता की जय म्हणायला काय हरकत आहे? आणि तुम्ही हे संस्कृत सांगितलेलं आहे. आता खुर्ची शब्द संस्कृत नाही आहे, पण खुर्चिणी जसं भव भवानी, शिव शिवानी, निरनिराळ्या ना शक्ती. आता अग्नी सांगितलं, वाहिनी शक्ती आहे प्रत्येकाच्या. या शक्ती आहेत म्हणून ती वस्तू आहे. ती शक्ती गेली की प्रेत झालं ना, शक्ती गेलं की प्रेतच झालं. विचार करूया आपण, या शक्ती आपला खरी शक्ती आहे आणि आपण खरे आहोत ना ते शक्तिरूप आहोत. मिसळलेले जैसे दूध आणि पाणी काढी निवडवणी म्हणजे निराळं करतो राजहंस, तैसा सारा सार करिता विचार सहज संसार निरसला. हे संसाराचा जो भ्रम आहे ना सहज निरसून जातो आणि आपल्याला खरं रूप काय, सार काय संसारातलं ते कळतं, काय सार आहे. पुढे वाचूया. अविनाशी तू तद्विद्य येन सर्वमिदं ततम. एक पुस्तक आहे, मुख्य गीतेतील मुख्य विचार. एका आठवड्याला एक असा विचार आहे, 52 आठवड्यांचे 52 विचार आहेत. आता एक विचार व्यक्त करायला कधी कधी 2-2, 3-3 श्लोक आहेत आणि त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. पहिलं चिंतन आहे मुख्य म्हणजे काय, मुखात ठेवण्यासारखे ते मुख्य आहे. बघा योग, त्याच्यावरून योग्य शब्द आलेला आहे. आपण योग्य शब्द प्रॉपरी अर्थ वापरतो, गीतेत नाही वापरत. ही गोष्ट योग्य आहे म्हणजे योगाने सिद्ध होणारी. मुख्य म्हणजे मुखातून व्यक्त होणारी. मुख्य प्रमुख, हे प्रमुख म्हणजे मुख आहे, ते आपण तोंड विसरतो आणि मुख हे आपला परिचय देणार आहे. मुखातून वाणी प्रकट होते. मुख हा माझा परिचय आहे आणि म्हणून आपण म्हणतो ना जे परिचयाचं असतं त्याला सन्मुख राहा, विनमुख नको, सन्मुख राहा, फेस टू फेस हे शब्द आपण वापरतो. हे सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपल्या सगळ्या बोटात सुद्धा ह्याला म्हणतात याला करांगुलीनी शक्ती आहे, ह्याला अनामिकानी शक्ती आहे किंवा अनामिका शक्ती आहे. त्याला प्रत्येक बोटात शक्ती आहे, नखात शक्ती आहे, नखीनी. बघा शक्ती आहेच आहे. आता शूर्पणखा का म्हणलेलं आहे, र आलेलं आहे मध्ये म्हणून नचणं झालेलं आहे. एरवी ती शूर्पणखा आणि शूर्प म्हणजे सुपासारखी नखं असलेली. आज जवळजवळ सगळ्या शूर्पणखा आपल्याला टी व्हीवर दिसतात, सगळ्यांची सुपासारखी नखं आहेत. बघा हा फक्त आकार नाही आहे. मला सांगायचं आहे काय आहे की आकार बघितला तर आकारावरून प्रकार ठरत नाही, आकारावरून ठरतं, स्ट्रक्चरवरून कार्य ठरतं. प्रकार नखा नख हा सगळ्यांचा प्रकार एकच आहे. पुढे बघूया ना. लोकत्रयाकार जयाचा विस्तार तंझेता आकार नामवर्ण. म्हणजे ज्याचा हा विस्तार आहे ब्रह्माचा, बरोबर आहे ना, त्या ब्रह्माला आकार नाही आहे. मग अशा आकारात म्हणजे निराकारातून आकार कसे आले? म्हणून एक विचार सांगतो आज लक्षात ठेवा. निराकार, निर्गुण, निर्विकार हे नकारार्थी शब्द नाही. तुम्ही अगदी कम्प्युटरला किंवा ChatGPTला जरा विचारलं आम्हाला टेबल करायचं आहे, डायनिंग टेबल, तर आकार सुचवा, ते खूप आकार सुचवतील.
आणि प्लस म्हटले की अजून आकार असतील जे आम्ही सुचवू शकत नाही आहोत ॲट धिस पॉईंट ऑफ टाईम, ते निर्विकार आहे. निर्विकार म्हणजे सगळे आकार ज्याच्यातून आले असा पॉझिटिव्ह कोश आहे तो, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं निर्गुण म्हणजे काय, सगळे गुण तुला माहीत असलेले सगळे गुण ज्याच्यातून आले तो निर्गुण आहे. निर्गुण हा संचय आहे कशाचा, गुणांचा. निर्विकार सगळे विकार जिथून आले. अमूर्त सगळ्या मूर्ती ज्याच्यातून आला, हे नकारात्मक शब्द नाही आहेत, अभावात्मक शब्द नाही आहेत. अमूर्त अव्यक्त म्हणजे सगळं व्यक्त झालेलं आहे, प्लस वन जे अजून अव्यक्त. आपण म्हणतो ना की अनहर्ड मेमरीज आर अनहर्ड मेलडीज आर स्वीटर दॅन दोज हर्ड. लताला प्रश्न विचारल्यानंतर तिने उत्तर दिलं होतं, तुझं सगळ्यात आवडतं गाणं कुठलं, ते अजून मी गायलेलंच नाही आहे. न जाणं पुढचं गाणं सगळ्यात जास्त चांगलं असेल. आम्ही त्यांना नेहमी युअर लेसन वॉज एक्सलंट बट कुड बी बेटर. एक्सलंट म्हणल्यानंतर बेटर म्हणजे तूच हा लेसन दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या क्लासवर ह्याच्यापेक्षा चांगला देतील, आणि ह्याच्यापेक्षा चांगल्याला अंत एकच आहे, परफेक्ट लेसन. तो द्यायचा मला अधिकार नाही, कारण मी कुठे परफेक्ट लेसन देतो. आय मायसेल्फ एम इम्परफेक्ट. पण परफेक्ट फक्त संत असतात. कहे तर कबीरा सुन भय साधू, तो कबीर परफेक्ट आहे, तो सांगेल तेच खरं आहे. माटी कहे कुम्हार को तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोन दूंगी तो हे कहे कबीर. हे कबीरांनी सांगितलं की आज तुम्हाला तुडवतेस तुडव रे कौतुक. आज लहान मूल लाथा नाही का म्हणत आईला, हा आतून बाहेरून, जन्मापूर्वी आतून नंतर बाहेरून कौतुक करते आई त्याचं. बघा पहिली त्यांनी उजव्या पायाने लाथ मारली ना, शुभ आहे माझं कार्ट. उजवा पाय नेहमी शुभ ना, उजव्या पायाने प्रवेश करा घरात, नवीन घरात, भटजी सांगतात. डावा पायाने डाव्या पायाने जणू काही पाप केलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, मुद्दा काय माझा, की या जगात नकारात्मक काहीच नाही आहे. अध्यात्मात नकारात्मक काही नाही आहे, निषेधात्मक काही नाही आहे. आणि याचं जीवन म्हणजे कृष्ण. कृष्णाला काही निषिद्ध नाही आहे. तरुण लोक प्रश्न विचारतात, जीन घातलंच तेव्हा कृष्णाने का नाही, त्यावेळेला नव्हती म्हणून. त्यांनी ब्रेक डान्स केला असता का नाही, त्यावेळेला नव्हता म्हणून. त्यावेळेला जे नृत्य होतं ते त्यांनी कालियाच्या फणांवर केलेलं आहे. आणखीन काय, आपल्याला शेजारी आला नाक तर झोप लागत नाही, हा झोपणार आहे कुठे. भुजग शयनम, भुजग शयनम नाही, भुजग नर्तनम. नाच केलेला आहे कृष्णाने, आणि शेपटी हातात धरलेल्या, म्हणजे इकडे तिकडे जायचं नाही. मी नाचतोय ना तुझ्या फणांवर, इकडे तिकडे जायचं नाही म्हणून शेपटी धरलेली आहे. आणि आता साप धरताना पहिल्यांदा शेपटीच धरतात, आणि शेपटी धरली ना की साप दंश करूच शकत नाही. किती जरी वर आला तरी तितका तो वर येऊच शकत नाही. किती लांब असू दे साप, किती शॉर्ट असू दे, शेपटी धरली की तो चावू शकत नाही. हे त्याचं तत्व आहे जे कृष्णाने सांगितलेलं आहे. आणि 5 फणं आहेत. म्हणजे सकाळी जे आपण वाचलं की डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, याचं जे द्वंद्व आहे ना, अरे त्या द्वंद्वावर मी नाचतोय. काय सुंदर आहे. महाराजांनी माथ्यावर नाचा सांगितलेलं आहे. प्रारब्धाच्या माथ्यावर नाम घेत नाचा. काय सुंदर आहे. कृष्ण नाही आठवला तुम्हाला, कृष्ण नाही आठवला, आठवलाच पाहिजे कृष्ण. इथे आपण जातो सगळेजण त्या नवदुर्गा बघायला जातो. तुम्ही ज्यावेळेला नवदुर्गेकडे वळता, आता कमान वगैरे केलेलं, डावीकडे कृष्णाचं मंदिर आहे. कृष्ण नर्तन करणार आहे, मुद्दामून जाऊन बघा. सुंदर मूर्ती आहे ती कृष्णाची. आणि कृष्ण सांगते, माझ्याकडे आलास ना, आता 5ही इंद्रियांवर कसं नाचायचं, म्हणजे गोस्वामी कसं व्हायचं. तू वाटेल तेवढं पानं, आता नाही म्हणजे नाही, वाटेल तितकं का. आता चातुर्मास आहे ना, नाही म्हणजे नाही. श्रावण महिना पिणं, नाही म्हणजे नाही. हे तू हा गोस्वामी आहे. कृष्ण म्हणतो सगळं करा, तुम्ही करून बघा. पण ज्या वेळेला कळतं हे अपायकारक आहे, माझ्या कुटुंबाला वाईट आहे, बस बंद करा, तुम्ही लगेच बंद करा. हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे लोकत्रयाकार जयाचा विस्तार. ज्याच्यातून हे लोकत्रय निर्माण झालेलं म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. स्वर्गातल्या अप्सरा ज्याच्यापासून निर्माण झाल्या. एक प्रसंग मला खूप आवडतो. ऋषी आहेत आणि त्यांच्यासमोर ऋषींच्या तपश्चर्याला कोण घाबरला, इंद्र. कारण ऋषींनी ब्रह्मदेव आला प्रसन्न, काय पाहिजे, इंद्राचं आसन पाहिजे. इंद्र गेला ना, म्हणून तो ऋषींची नेहमी तपोभंग करतो. पतिव्रता असेल तिच्या पातिव्रत्याचा भंग करतो. हे लक्षात ठेवा. तिकडे जातो आणि रंभा आलेली आहे, मेनका आलेली आहे, निरनिराळ्या अप्सरा. कशाला, यांचा तपोभंग करायला. ते ऋषी म्हणतात काय वाटलं इंद्राला, ही रती आलेली आहे, सगळं आलेलं आहे,
म्हणून तो उरू म्हणजे मांडी, मांडी अशी थोपटतो आणि त्यातून उर्वशी निघते, सगळ्यात सुंदर अप्सरा. आणि म्हणते उर्वशीला सांगतात आम्ही तुला निर्माण केली यांचा अहंकार डिवचण्यासाठी किंवा ठेचण्यासाठी, पण तूही आम्हाला नको आहेसा, जा स्वर्गात. आणि इंद्र उर्वशीच्या प्रेमात पडला. म्हणजे ज्या ऋषींना त्यांनी तपोभंग करावा, डिस्ट्रॅक्ट, मन विचलित व्हावं म्हणून पाठवलं होतं, ते ऋषी म्हणतात अरे तुम्ही सगळ्या अप्सरा आमच्या आत आहात, म्हणून उरूपासून उर्वशी झाली, हे नाव आहे तिचं. आणि उर्वशी सगळ्यात सुंदर, तू जा स्वर्गात, आता मला नको आहे. पण पृथ्वीवर जन्म झाल्यामुळे उर्वशीला पुरुरवा आवडला आणि पुरुरव्याला उर्वशी आवडली. तिथून महाभारत सुरू होतं. या तुम्ही जाहिरात करतोय मुद्दाम, तिथूनही महाभारत सुरू होतं. कारण पुरुरव्याची संतती ना पुढे ययाती वगैरे नहुष वगैरे सगळा वंश सुरू होत होतो. उर्वशी म्हणते की दोन अटी मान्य करत असेल तर मी तुझ्याबरोबर संसार करते. त्या 2 अटी कुठल्या आम्ही शेल्ड्याला सांगणार आहोत. या तर लोकत्रयाकार जयाचा विस्तार, पण नसे त्या आकार नामवर्ण, ऐसा विलक्षण सदा सर्वगत जन्मक्षयातीत असे जो का. जन्म नाही आणि क्षय नाही, 6 विकार सांगितलेले आहेत. पहिल्यांदा अस्ति, आपण जन्मापूर्वी कुठे असतो आणि मग आपण जन्म घेतो, जायते, नंतर आपण वाढतो, वर्धते, नंतर आपण विपरिणमते, आपल्यात चेंजेस होतात, आपण वयात येतो, आपल्याला दाढी मिशा येतात किंवा आपले मासिक पाळी सुरू होते. हे वयात येणं आहे, विपरिणमते, ट्रान्सफॉर्मेशन. आणि एका 40 नंतर वगैरे अपक्षीयते, क्षय सुरू होतो. आणि नंतर विनश्यते, नष्ट होतोस. पण अस्ति, नष्ट झाल्यानंतर सुद्धा तू असतोस. हे असणं आहे ना, आता साधा प्रश्न आहे, 2 असण्यांच्या मध्ये आणि 2 नसण्यांच्या मध्ये. जन्मापूर्वी नसतोस, मृत्यूनंतर तू नसतोस या देहात. सध्या तुझा जो परिचय आहे ना तो मृत्यूनंतर नसणार आहे ना, तू देहात. आता जो देह जन्मापूर्वी नसतो आणि जो देह मृत्यूनंतर नसतो, या 2 नसण्यांच्या मध्ये देहाचं असणं किती खरं आहे. कॉमन सेन्स वापरा ना. इथेही नाही आहे, तिथेही नाही आहे, मग मध्ये नाहीकडे जातो आहे. नाहीतून आला आणि नाहीकडे निघाला आहे. गणपती मातीतून आला आणि मातीकडे निघालेला आहे. म्हणून गणपती निर्माण करायचा, पूजायचा आणि विसर्जन करायचं, हे लक्षात ठेवा. हा आपल्या जीवनाचा मंत्र आहे की जे दिसतं ना ते नष्ट होतं आहे. किती प्रेम करणार तुम्ही मुलांवर, घरावर, गाडीवर. नवीन असताना ठीक आहे आणि आपण तसं करतो, पण आपण शिकत नाही. 3दा दिवसातून पुसतात नवीन गाडी, नंतर 3 दिवसातून एकदा, नंतर 3 आणि नंतर जाऊ दे त्याच्याकडून आणू ना, जावई बापू येणार आहेत ना, आपण कशाला स्वच्छ करायचे, जाऊया गाडीत. मग ते वॉशिंग करायला जायचं सेंटरवर. इतकं सगळं आहे ना. कुठली गोष्ट, नवरा बायको, आकर्षण, पहिलं वर्षभर, पुढे काही नाही आहे, तेच 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 तेच. काय या जगात असं आहे की जे परमनंटली आवडलं पाहिजे ते नाम आवडत नाही. हे माझं इम्परफेक्शन आहे. शंकर सतत राम म्हणतो, प्रत्येक राम नवीन असतो आणि प्रत्येक राम चैतन्ययुक्त असतो. तेच चैतन्य नाम आहे. ब्रह्मचैतन्य नाम सांगतात आपल्याला. ते शिळं होणारं नाही, जुनं होणारं नाही, म्हातारं होणारं नाही आणि म्हणून मरणारं नाही. अवीट म्हणतो ना, अवीट गोडी अमृत, या सगळ्याचा अर्थ काय, मरणार नाही. ते विटलं ना, आज नाचलं दूध ते टिकणारच नाही आहे. ते विचार करा. किती तुम्ही रेफ्रिजरेशन चांगलं केलं, 2 महिने मासे टिकायला पाहिजेत, कारण या देशातून तिकडे जाऊन मी विकणार आहोत. 2 महिने, 2 वर्ष टिकवाल, कायमचं नाही टिकणार. पेरिशेबल आहे. एव्हरीथिंग दॅट इज सीन और विजिबल इज पेरिशेबल. पेरिशेबल म्हणजे नष्ट होणार आहे. हे अगदी लक्षात घ्या. हे कळलं ना तर पुढचे श्लोक कळणार आहेत. ऐसा विलक्षण सदा सर्वगत जन्मक्षयातीत असे जो का देह मात्र सर्व विनाशी स्वभावे म्हणून झुंजावे अर्जुना. तू मरणार आहेस देह आणि ते मरणारच आहेत. अरे आत्ताही गीता सांगते ना, ती सांगायला जर 1 तास लागला असेल तर 1 तासाने सगळे मेलेले. आपण सुद्धा नाही का, प्रवचनात तर 3रा दिवस जर असेल तर 3 दिवसांनी आपण मेलेलो आहोत. आपल्याला हा शब्दच ऐकवत नाही. संध्याकाळच्या वेळेला काय मरणाच्या गोष्टी सांगतायत, म्हणजे सकाळी चालेल आजी मुलगा नाही नाही, मरण शब्दच आणायचा नाही. का नाही आणायचा? मरण ही वस्तुस्थिती आहे ना. म्हणून तो प्रश्न विचारतो ना मुलगा,
आणि प्रश्न विचारणारी मुलं नको असतात आणि अशी मुलं नको त्यावेळेला नको तो प्रश्न विचारतात. वडील जर वरती चढलेत माळ्यावर, कारण बारसं आहे आणि वरती पाळणा ठेवलेला आहे, तर ते म्हणाले गेल्या वर्षी आजोबा गेले, त्याच्या आधी आजी गेली, त्याच्यानंतर काका गेले, मग तिरडीसुद्धा वर नको का? फोल्डिंग तिरडी फोल्डिंगचं क्रेडल आहे तर का नको? जा काय अशुभ बोलतोय, बारसं आहे उद्या आणि तो आपली तिरडी वगैरे काढलेला आहे. तो खरं बोलत असतो, हे लक्षात ठेवा. पण कटू सत्य बोलणारा आणि कटू औषध देणारा, कटू सत्य बोलणारा मित्र आवडत नाही आणि कटू औषध देणारा वैद्य आवडत नाही. मग वैद्य म्हणतो मरा, मी तुम्हाला डायबिटीसचं औषधसुद्धा गोड देतो, शुगर फ्री. काय शुगर फ्री आहे? सगळ्या मिठाई गोड असतात तर त्याच्यावर शुगर फ्री लिहिलेलं असतं. सॅकरीन वगैरे सारखी शुगर तयार केली पण ती शुगर फ्री आहे. गंमत आहे, शुगर फ्री कशी असेल? गोड जर आहे पदार्थ, कमी गोड आहे, हां लेस स्वीट, हे पटू शकतं. शुगर फ्री म्हणून परवा सांगितलं, माझा तो मित्र जातो 3 शुगर फ्री उसाचा रस द्या. तो बोला कारण शुगर फ्री तोही डायबिटीसवालाच आहे. शुगर फ्री उसाचा रस कसा द्यायचा? शुगर फ्री कॉफी देतात, शुगर फ्री चहा देतात, शुगर फ्री उसाचा रस. मग आम्ही तिघंही हसल्यावर त्याला कळलं आम्ही विनोद करतोय. शुगर फ्री असं शुगर फ्री काही नसतं. शुगर फ्री असतो तो सासूचा स्वभाव सुनेसाठी, सुनेचा स्वभाव हे शुगर फ्री आहे. साखरच नाही, म्हणजे गोडीच नाही आहे त्याच्यात. गोडी सोडा, गोडवा नाही आहे, गोडवा. पुढे देह मात्र सर्व विनाशी स्वभाव आहे म्हणूनही झुंजावे. अरे ते मरणारच आहेत ना, तू झुंज ना, तू मारला नाहीस तरी ते मरणारच आहे. पुढे धरोनिया पार्था देह अभिमान देहची मानवनं आपणाचे. इथे चुकतं, आपण स्वतःला देह म्हणतो, आपण देही आहोत, देहाच्या आत आहोत जे दिसत नाही, पण ते आहोत म्हणून देह आहे. आता पाया दिसत नाही तुम्ही म्हणता, त्याच्या म्हणून घर आहे की नाही, पण पाया उकरला तर तुम्हाला पाया दिसतो, बरोबर आहे ना? तुम्हाला चिरे दिसतात, पण चिऱ्यात जी स्ट्रेंथ आहे हे घर सावरून धरण्याची, ती कुठे दिसते? ती आपण मोजतो हल्ली, किती स्ट्रॉंग आहे. पूल वगैरे करताना मोजतात ना, त्याच्या विटा वगैरे बनवतात आणि किती स्ट्रेस घेतात त्या, आणि त्यावरून ट्रॅफिक किती न्यायची, किती लेन करायच्या, हे सगळं गणित आहे. ते कम्प्रेस करून बघतात विटा. ती शक्ती कुठे आहे? तुम्ही मोजतात ती त्या विटांची शक्ती किती आहे, पण शक्ती मोजता येत नाही. आपण म्हणतो बुद्धी मोजता येत नाही, कला मोजता येत नाही, आणि याच्यावरच कलाकार असतो. कलाकार चित्र काढतो ते त्या कलेवर आधारित आहे, कलेवर. पण कलेवर आधारित आहे म्हणजे कला ही दिसत नाही आहे. बघा विचार करून पुढे वाचूया आपण. मारिता मी तैसे सर्व हे मरते ऐसे भ्रांत चित्ते बोलत असे. मी मारलं तरच हे मरणार आहेत. किती भ्रांत चित्त आहे, किती मूर्खासारखं बोलतोयस तू. भ्रांत चित्त म्हणजे भ्रमिष्ठासारखं बोलतोयस. मी मारलं तरच हे मरणार आहेत. एक तर तू मारणारं नाहीस आणि हे मारणारं नाही, म्हणून सकाळी रामन राघवचं उदाहरण दिलं होतं ना. मी कुठे त्यांना मारलं आणि ते कुठे मेले? आत्मा त्यांचा मी मुक्त केला. त्यांना जीवन नकोसं झालं तर फुटपाथवर कुणाला जीवन हवंसं वाटेल सांगा बरं. एक गाणं आहे पूर्वीचं, चीनो हरब हमारा हिंदोस्तान हमारा, रहने को घर नहीं आहे सारा जहां हमारा. बरोबर आहे ना? मी फुटपाथवर राहतो, वरती आकाश बघतो, माझं घरच आकाश आहे. तुमची घरं इतकी स्क्वेअर मीटर वगैरे असते. आम्ही फुटपाथवर राहणारे, सारा जहां हमारा, चीनो अरब हमारा, हिंदोस्तान हमारा. तर आम्हाला आयडेंटिटीज कुठे? फुटपाथवर तर झोपतो आम्ही. हे गाणं आहे सिनेमातलं, पण लक्षात ठेवा ती भूमिका आहे एक प्रकारची. मारिता मी तैसे सर, मी मारलं तरच हे मरते ऐसे भ्रांतचित्ते बोलत होती. न होती हे वध्य साच पाहू, खरं पाहायला गेलं मारिता हे पार्था न होती तू. हे मरणार नाही आहेत आणि तू त्यांना मारणार नाही. मारिता म्हणजे मारणारा नाही आहे. हे म्हणजे कोण? आत्मरूप आहे. दुर्योधनाचा सुद्धा आत्मा आहे. आत्मा वाईट नाही आहे, देहात केलेला त्या देहाचा स्वभाव, देहाचं प्रारब्ध, देहाची निरनिराळी दृष्टी वाईट आहे. एरवी दृष्टी डोळ्याला युधिष्ठिराच्या सुद्धा आहे, दुर्योधनाची सुद्धा आहे. युधिष्ठिराची दृष्टी निराळी आहे, दुर्योधनाची दृष्टी निराळी आहे. जो आत्मा कंसात आहे तोच आत्मा कृष्णात आहे. आत्म्याच्या पातळीवर काही फरक नाही आहे. पण आत्म्याने जो देह धारण केलेला आहे त्या देहाला प्रारब्ध आहे, आणि प्रारब्धाप्रमाणे कंस त्याचे भोग भोगतोय, कृष्ण त्याचे भोग भोगतोय, रावण त्याचे भोग भोगतोय, राम त्याचे भोग भोगतोय. रामाला माहीत आहे या रावणाच्यात सुद्धा राम आहे आणि माझ्यातही राम आहे, आणि ते दोन राम आहेत ना, आत्माराम, ते दोघांचे एकच आहेत. पुढे बघूया ना.
न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हे मी कालपासून तुम्हाला ऐकवतो. न हन्यते हन्यमाने, हे शरीर मरणारच आहे, त्याला तू कोण मारणार? आणि आत्मा मरणारच नाही, त्याला तू कोण मारणार? म्हणजे तू कुणाला मारणार आहेस? हाच प्रश्न आहे. कशाला हे खोटे तू विचार घेतलेले आहेत? भ्रांत भ्रम तो दे सोडून. जैसे शस्त्री छाया हाणिता अंगाते सांगे काही ऋते धनुर्धरा. कल्पना करा, छाया माझी पडलेली आहे, शस्त्रानं त्या छायेला मारलं तर मला आघात होणार आहे का? नाही होणार. मग डोक्यात गदा मारली, छायेतल्या सावलीतल्या डोक्यावर गदा मारली तर माझं डोकं फुटणार आहे का? नाही आहे. तसा देह ही सावली आहे आत्म्याची, हे लक्षात येत नसेल. असं कसं कापल्यावर दुखतं, हे केल्यावर दुखतं, बरोबर आहे ना? ते दुखतं म्हणजे देह दुखतो, मी देह मानल्यामुळे मला दुखतं. एरवी त्या रमण महर्षींनी कॅन्सरचं ऑपरेशन, इथे कॅन्सरची गाठ आली होती, ट्यूमर, ते म्हणाले मला ॲनेस्थेशिया द्यायची गरज नाही, संध्याकाळी ऑपरेशन करा. ऑपरेशन डॉक्टर सकाळीच करतात नेहमी. ते म्हणाले तुम्ही सांगता ॲनेस्थेशियाची सगळी तयारी ठेवली, नुसतं केलं असतं तर ॲनेस्थेशिया त्यांना देणार होते. पण शांतपणे ऑपरेशन झालं तरी हात त्यांचा तसा आणि चेहऱ्यावरचं त्यांचं हास्य. आपण $1,000,000 स्माईल म्हणतो, त्यांचं $1,000,000,000,000,000 स्माईल असतं. कुठल्याही याच्यात रमण तुम्ही गुगलवर काढून बघा, त्यांच्या इतकं इनोसंट स्माईल लहान मुलाचं सुद्धा नसेल. ते हास्य कायम होतं. मग त्यांना लोकांनी विचारलं सकाळी का नाही ऑपरेशन करू दिलं? त्यांनी उत्तर दिलेलं, इन माय इव्हनिंग प्रेयर्स आय एम आउटसाइड माय बॉडी, आय एम आउटसाइड दिस वर्ल्ड. मॉर्निंग प्रेयर्स करताना दिवस आहे, तो दिवस घालवायचा आहे, नवीन लोक येणार आहेत, कुठला तरी विचार असतो. पण इन माय इव्हनिंग प्रेयर, सूर्यास्त बघताना माणूस जेवढा अंतर्मुख होतो तेवढा सूर्योदय बघताना होत नाही. सूर्योदय तो रसिकतेने बघतो, आहा काय सुंदर आहे आकाश, पुढचा दिवस त्याच्या मनात असतो. पण सूर्यास्त बघताना नेहमी तुम्ही गेल्यावर बघा, तुम्ही जर सनसेट बघायला गेलेला असाल तर ज्या वेळेला सनसेट पहिल्यांदा बडबड, आता बघा आता अर्ध्या बघा 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 सगळ्या, आणि जसा जसा तो खाली जातो आवाज कमी होतात, दुसरा कोणी बोलत असेल ते असं म्हणतो, आणि ज्यावेळेला तो पूर्ण बुडतो त्यावेळेला फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड, लक्षात ठेवा, सगळे शांत असतात. कारण प्रत्येकाला माहीत असतं हा आपला मित्र आहे, तो अस्ताला गेलेला आहे, उद्या भेटेल, पण उद्या मी असेन की नाही कोणाच ठाऊक. यट अनदर डे इज गॉन. सूर्यास्ताला माणूस अंतर्मुख होतो, सूर्यास्ताला थोडा गंभीर होतो, सूर्याला जीवनाभिमुख होतो, हे लक्षात ठेवा. कारण सूर्यास्ताच्या वेळेला यात आणखीन एक दिवस आयुष्यातला संपला, हे निदान निवृत्त माणसांनी म्हणायला काय हरकत आहे. म्हणून सूर्योदयापेक्षा त्यांना सूर्यास्त आवडतात. म्हणून तो म्हातारी तिघं बोलत आहेत ना वृद्धाश्रमात, आपल्याला आपल्या मुलांनी वृद्धाश्रमात पाठवलं नाही असं म्हणू नका. वी आर सेल्फ सफिशियंट. आपण मुलांना तरुणाश्रमात पाठवू, एवढा पैसा आहे आपल्याकडे, आपल्याला पेन्शन मिळते, आपलं सगळं व्यवस्थित आहे. पण वृद्धाश्रमात पाठवलेले 3 म्हातारे मुद्दामून तुम्ही जा आणि ऐका फक्त फिरताना. संध्याकाळच्या वेळेला ते बसलेले असतात, काय बोलतात, तिघंजण म्हणतात माझ्या शेजाऱ्याचा मुलगा आहे ना इतका वाईट आहे हो, रात्री 12 वाजता काढलो अंगावरच्या कपड्यानिशी, माझा मुलगा दुपारी 12 वाजता काढलो. बघा हां. आता दुसरा म्हणतो की मला माझी ट्रंक भरून दिली मुलांनी, हां, आणि नंतर माझ्या मुलांनी मला टॅक्सीने इथे आणून सोडलं, माझ्या मुलांनी स्वतःच्या नवीन गाडीने इथे आणून सोडलं, माझ्या मुलांनी बुक केलेली होती रिझर्व. बाबा तुम्हाला सूर्यास्त आवडतो ना, मग सूर्यास्त दिसणारी रूम तुमच्यासाठी मी बुक केलेली आहे. हा मुलगा चांगला आहे असं वाटतं तुम्हाला? त्या मुलापेक्षा रात्री 12ला घराबाहेर काढलं अंगावरच्या कपड्या बरोबर बघतो. औरंगजेब काय म्हणतो शहाजहानला, मी अशी खोली तुला दिलेली आहे ज्याच्या खिडकीतून 24/7 ताजमहाल बघत बस. औरंगजेबाच्या आई मुमताज महाल नव्हते, शहाजहान वडील होते. वडील एक आहेत, त्याला अनेक बायका आहेत, एका बायकोसाठी ते स्मारक, त्याला राग आहे. औरंगजेबाने मुलं, आणि दारा शिको नावाचा त्याचा आवडता आहे. त्यावेळेस नोकराला सांगितलं उघडून बघू नकोस आणि माझ्या वडिलांना नेऊन दे, की औरंगजेबाला आज फार दया मनात आलेली आहे आणि तुम्हाला प्रेझेंट दिलेलं आहे केकसारखं. असं त्याला दिसलं काहीतरी असेल, खायला असेल किंवा फुलं असतील, काढून बघतो तर त्याचा आवडता मुलगा दारा शिको, त्याचं डोकं त्या सोन्याच्या तबकातून औरंगजेबाने दिलेलं आहे. इतका क्रूर आहे तो.
वडिलांना मारलं नाही, कारण ती शिक्षा आहे तुम्हाला. झिजत झिजत मरा, रडत रडत मरा, फक्त खिडकीतून मुमताज महालचं थडगं बघत बसा. थडगं आहे, ताजमहाल सुंदर आहे वगैरे, ज्यांना त्या दृष्टीने बघायचं आहे त्या दृष्टीने. एरवी थडगं आहे ते. कुसुमाग्रज म्हणतात, ज्या वेळेला मी ताजमहालमध्ये गेलो त्यावेळेला मग हुंदके आणि उसासे ऐकवले. कोण रडतंय म्हणून मी बघितलं, तर मला जाणवलं की त्याला 300 बायका असतील तर 299 बायका रडत होत्या की एकीसाठी हा ताजमहाल बांधलास, हे स्मारक बांधलंस, आणि आम्ही काही गायी होतो, म्हशी होतो तुझ्या गोठ्यातल्या, फक्त भोगदासी होतो. त्यांचे उसासे अत्यंत कुरूप इमारत आहे ताजमहाल. एखाद्याला कुरूप दिसू शकते ना. बघा, एक दुसरं उदाहरण सांगतो पुढे जाण्यापूर्वी. ख्रुश्चेव आणि नेहरू हे सौंदर्य रसिक वगैरे आणि चांगले कवी हृदयाचे, चांगलं कमॉन. आता आपण प्रेमाच्या अमर प्रतीकात प्रवेश करूया. यू गो अँड एन्जॉय, आय विल स्टँड आउटसाईड, दिस इज द अग्लिएस्ट स्ट्रक्चर ऑन अर्थ. ख्रुश्चेव म्हणतो, कारण हजारो मजुरांच्या शोषणातून एका बादशाहानं हा उभा केलेला आहे आणि नंतर त्यांचे हात तोडले. असा जर इतिहास असेल, किती क्रूर कर्म आहे. आणि ह्याला तू सुंदर म्हणतोस, सौंदर्याचं स्मारक म्हणतोस, प्रेमाचं स्मारक म्हणतोस. यू गो अँड एन्जॉय. हा ख्रुश्चेव, त्याला पंढरपूरला नेल्यानंतर आपण जाऊया, हा लोकांचा देव आहे वगैरे. तो गेला नाही देवळात, कम्युनिस्ट होता तो लोकांच्या देवाचं दर्शन घ्यायला तुम्ही जा. नेहरू काही फार सश्रद्ध होते असं काही अर्थ नाही, पण लोकच माझा देव आहेत त्यांचं दर्शन घेत मी मंदिराच्या बाहेर थांबतो. ख्रुश्चेवाची जी भेट होती ना, प्रत्येक प्रसंगात त्यांनी काहीतरी शिकवलेलं आहे. प्रत्येक प्रसंगात त्याच्या भाषणाची सुरुवात, त्यांनी दिलेली प्रश्नांची उत्तरं, घेतलेली प्रेस कॉन्फरन्स, सगळा विचार करण्यासारखा बुद्धिमान होता तो. तुम्ही जा मंदिरात बघायचं असेल तर, लोकांचा देव. पण लोकच माझे देव आहेत, मी त्यांचं दर्शन घेत बाहेर थांबतो. गेला नाही पण दुखवलं नाही ना. आणि तुम्ही म्हणाले काय म्हणतात, भारतीय लोक उधळे आहेत आणि भारताचं एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटच्या विरुद्ध काम करतं. फॉरेस्ट डिपार्टमेंट झाडं लावतं, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट झाडं तोडतं. हे बघता ना तुम्ही. इकडे एक बांधायचं आणि रोड वायडनिंगमध्ये सगळी वडाची झाडं तोडून टाकायची. पण एका बाबतीत मात्र तुम्ही आम्हा रशियनांपेक्षा इकॉनॉमिकल आहात. कारण एक खड्डा खणता आणि वर्षानुवर्ष त्याच खड्ड्यात नवीन रोप लावता वृक्षारोपण करताना. काय आहे नाही, ते रोप जगवतच नाही. कारण वनमहोत्सव 1 ते 7 जुलै, खड्डा तयारच आहे, फक्त मुख्यमंत्री नवीन असतील, कारण आमच्याकडे बदलतात सुद्धा. आणि मग त्यांचा तो फोटो, खड्डा तोच आहे. हेच माती सांगते, मातीवर चढणे एक नवा तर अंती. कुतुब मिनारात तू पडशील परत माती होईल, आणि ताजमहालात तू पडशील त्यावेळेला माती होईल. तुम्हाला दोघांना पाडू, मला काही विशेष करावं लागत नाही. पृथ्वी म्हणते, जरा मी आळस दिला म्हणजे भूकंप झाला की तुम्ही दोघेही पडणार आहात. आणि काय मी उंच आहे, काय मी आडवा आहे, काय कशाला बोलता तुम्ही, हे कळलं पाहिजे आपल्याला. आपल्या मनातून भेद गेले पाहिजे. कुतुब मिनार ठीक आहे, हॅट्स ऑफ टू यू, पण ताजमहाल ठीक आहे, पण ताजमहालही मातीचं आहे, कुतुब मिनारही मातीचं आहे, मातीपासून बनलेले आहेत आणि उद्या मातीत जाणार आहेत. हे जर केलं तर मी किती प्रेम करेन त्याच्यावर. लोक अगदी आणतात ताजमहाल, माहीत आहे ना, आग्र्याहून ताजमहाल भेट देण्यासाठी आणतात, लक्षात ठेवा. परंतु 10 आणले तर 9 आणतानाच मोडतात, कारण ते फार नाजूक असतात ना. मग ते फोल्डिंग आणायचे, मग फोल्ड करताना ते मोडतात. असे ताजमहाल काय त्या खुणा आणायच्या आणि काय ते स्मारकं जमवायची नाही आहे. खरं स्मारक म्हणजे स्मरण, अखंड नामस्मरण, हे माझ्या सद्गुरूंचं स्मारक आहे. आणि ते जर मी जाईन तिथे माझ्याबरोबर येत असेल तर दुसरं स्मारक पाहिजे कशाला. हे वाचूया आपण आणि थांबूया. न जायते म्हणजे जन्मत नाही, म्रियते म्हणजे मरत नाही, म्रियतेवरून मृत्यू हा शब्द आहे. म्हणून जैशी शस्त्रे छाया हाणिता अंगाते सांग काय ऋते धनुर्धरा, तैसे जरी पार्था लोपले शरीर सर्वथा अमर आत्मतत्व. तू त्या सावलीला बडवलंस म्हणून मला जसा त्रास होत नाही तसा देह मेला तरी आत्म्याला त्रास होत नाही. आत्म्याला कोणी जाळत नाही, आत्म्याला शस्त्र तोडत नाही. आपण म्हणतो ना न अयम आत्मा, किंवा आपण ते गजानन महाराजांच्या चरित्रात तर प्रसंगच आहे. तू आत्ता सांगितलं होतंस ना की नायम दहती पावक, हा जो आत्मा आहे त्याला पावक, आणि तू जर आत्मरूप आहेस तर बस माझ्याबरोबर हा पलंगच जा लागलेला आहे. आणि तो जो शिरापुरी खाणारा होता, ब्रह्मगिरी ना त्याचं नाव काय ते,
तर तो म्हणाला नको रे, हाण भास्करा त्याला. आणि ते भिंगुरडं एवढंसं भास्कर धिप्पाड ओढून आणायला लागला. आणि इकडे लोकांना काळजी की हा पेटलेला आहे पलंग, आणि गजानन महाराज शांत बसलेले आहेत. कारण का की आत्मा आहे ना, त्याच्यावर अग्नीचा प्रयोग होत नाही. आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही. ज्यावेळेला तुम्ही प्रेताला जाळता त्यावेळेला आत्मा ऑलरेडी निघून गेलेला असतो प्रेतातून, आणि म्हणूनच ते कलेवर झालेलं असतं ना. आत्म्याला काय जाळणार आहे? आत्म्याला शस्त्र काय तोडणार आहे? आत्म्याला पाणी काय भिजवणार आहे? आत्म्याला वारा काय सुकवणार आहे? नाही आहे. या सगळ्याच्या पलीकडे आत्मा आहे, आत्मतत्व आहे, ते मी आहे. एक तुम्हाला एक्सरसाइज देणार आहे शेवटी, जो तुम्ही कराल. 1 मिनिट करा. मी तुम्हाला 3 मिनिटाचे असे एक्सरसाइजेस सांगितलेले आहेत की ओम श्रीनाम जय नाम जय जय नाम एक माळ म्हणूया, प्रातस्मरामी. आणि मला फक्त 15 मिनटं आहेत, तर पहिली 5 मिनटं आहेत ती आपण म्हणूया डायमंड आहेत, दुसरी 5 मिनटं गोल्डन आहेत, आणि नंतरची 5 मिनटं ती सिल्वर आहेत. त्याप्रमाणे मी करेन. पहिल्यांदा ध्यान करेन, नंतर नाम करेन, आणि नंतर वाचन करेन. 15 मिनटाचा कार्यक्रम. पहिला आहे ते डायमंड आहे, नंतर आहे ते गोल्ड आहे, नंतर आहे ते सिल्वर आहे, त्याच्यानंतर प्रपंचातलं कॉपर आहे. बघा, आणि लोखंडसुद्धा वाईट नाही. लोखंडाचेच अनेक प्रकार आपण वापरतो, हे लक्षात ठेवा. हे सोन्याचं नाही आहे काही. विचार करूया आपण. म्हणून प्रातस्मरामी हृदय संस्फुरद आत्मतत्वम. उद्या त्याच्यावर चिंतन करूया. प्रात उठल्याबरोबर 1 मिनिट स्मरण करायचं. प्रातस्मरामी, प्रभाते मनी रामचिंतित जावा, स्मरण करा, नंतर लेखन करा, नंतर वदन म्हणजे बोला तोंडातून, आणि नंतर व्यवहार करा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तो जितो मानवी धन्य होतो. किती सोपं सांगितलं मनाच्या श्लोकात. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. बरोबर. सदाचार हा थोर सांडू नये तो, हा सदाचार आहे. सकाळी चिंतन करा. आणि हृदय संस्फुरदात म्हणजे नाभीच्या ठिकाणी एक अशी सुंदर पॉट आहे की ज्यातून तत्व बाहेर पडते, आत्मतत्व. आणि ते मी आहे, तो मी आहे, तो मी आहे, तो खरा मी आहे, तो खरा मी आहे, तो खरा मी आहे. हे बाहेरचा मी देह. मग त्याला हा रोग झाला, त्याला तो रोग झाला, त्याला हे जखम झालं, त्याच्यावर ते ऑपरेशन झालं, ते सगळं देहाला आहे. प्रातस्मरामी हृदय, हृदयात संस्फुरत, सतत स्फुरण. आत्ता मी बोलतोय तरी ते आत्मतत्व स्फुरण होतं आहे, मला जाणीव नाही आहे. पण प्रातःकाळी सगळे शांत असताना, आणि मी सुद्धा शांत राहायचं, आणि कल्पना करायची नाभीच्या ठिकाणी एक सुंदर पात्र आहे, त्या पात्रात एक क्रिस्टल आहे, आणि त्या क्रिस्टल म्हणजे स्फटिक, आणि त्या क्रिस्टलमधून रेज निघत आहेत, अल्फा बीटा गॅमा. आम्ही सायन्सला शिकल्यामुळे मला ते दिसतात नेहमी. इडा पिंगला सुषुम्ना, पाप पुण्य, त्याच्या पलीकडे असलेलं सत्कर्म जे मला सद्गुरूंशी जोडतं. तर बघूया ना, किती डोळे मिटून सुंदर एक्सरसाइज आहे. पुढच्या वेळेला आपण एक अशी एक्सरसाइजसाठी तयार करूया. म्हणून आता शेवटी काय, तरी आत्मतत्वावरी जन्म मृत्यूरूप भ्रांतीचा आरोप करू नकोस. आरोप करू नकोस. कशावर? आत्मतत्वावर. आत्मतत्व कसलं रे? त्याला जन्मच नाही आहे, म्हणून त्याला जीवन नाही आहे, म्हणून त्याला मरण नाही आहे. तो देहाच्या रूपाने देहाच्या अंगानं आलेला आहे, म्हणून त्याला आपण जीवात्मा म्हणतो, देहात्मा म्हणतो. पण तो देही आहे, आत आहे. पुढे लक्षात ठेवा. वासंशी हे वाचूया, कारण आपल्याला अनेक ठिकाणी पाठ आहे हे. वासंशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. सोपं म्हणजे काय? जसा कपडा फाटला की तू नवीन आणतोस, तसं देह फाटला, जीर्ण झाला, प्रारब्ध संपत आलं की हा देह टाकतो आणि आत्मा नवीन देह धारण करतो. हे इमिजिएटली घडतं का? नाही. काही जणांच्या एवढ्या वासना असतात ते पिशाच येऊन राहतात. आता पिशाच्य आहे की नाही ज्याचं त्यांनी ठरवावं. महाराजांच्या चरित्रात पिशाच्याची उदाहरणं आहेत. पण हे असे आत्मेत तरंगत असतात जन्म घेण्यासाठी. एक फार मोठा गैरसमज माझा होता की बर्थ इज ॲक्सिडेंटल बट डेथ इज सर्टन. जन्माला तो मरणारच आहे, पण बर्थ इज ॲक्सिडेंटल, बर्थ इज नॉट ॲक्सिडेंटल. तो आत्मा प्रारब्ध माहीत आहे त्याला भोगण्यासाठी आवश्यक ती फॅमिली, आवश्यक तो शेजार, आवश्यक तो मित्र, आवश्यक ते कुटुंब, आवश्यक ते माता पिता आणि आधीची भावंड असतील तर ते निवडून सगळा तिथे जन्म घेतो. म्हणून म्हणतो हा मुलगा माझं पुण्य
फेडायला आलेला आहे, संपवायला, आणि हा माझं पाप संपवायला आलेला आहे. दोन्ही मुलं जन्मतात. पुण्य म्हणजे मी आनंद देणार आहे, कारण ह्या आईवडिलांनी आधीच्या जन्मात मला आनंद दिलेला आहे. आणि पाप संपवायला आलेला आहे, कारण ह्याला मी त्रास दिलेला असेल, मला त्रास देण्यासाठीचा मुलगा आलेला आहे. बर्थ इज नॉट ॲन ॲक्सिडंट. तो खूप मोठा असा योग असतो. कुठला योग असतो तर माझी जी पापं आणि जी पुण्य फलान्वित होण्यासाठी जे आलेली आहेत त्याचंच प्रारब्ध बनतं. एरवी मृत्यूच्या आधी मी एखादं पाप केलं तर ते पुढच्या जन्मात मला भोगावं लागणार आहे, उघड आहे. कारण प्रत्येक सीड आहे, कर्म हे सीड आहे, आणि प्रत्येक सीड वाढतं आणि फळं मिळतात, ते निरनिराळा काळ आहे. आंबे इतक्या वर्षांनी लागतात, नारळ इतक्या वर्षांनी लागतात, भात 90, 60, 120 दिवसात वगैरे भात तयार होतं. काही जण आपण जर आज सुकी कोथिंबीर घातली तर कोथिंबीर तयार होते काही दिवसात, काही दिवसात लाल भाजी तयार होते. म्हणजे प्रत्येक बीजाचा एक असा काळ असतो, गेस्टेशन पिरियड आपण म्हणू शकतो. प्रत्येक जनावराचा गेस्टेशन पिरियड निराळे. मांजरीची पिल्लं इतक्या महिन्यांनी जन्मतात. माणसाचं सगळ्यात जास्त जवळजवळ 9 महिने 9 दिवस आपण म्हणतो, तितके दिवस त्या गर्भावर संस्कार होत असतात. आणि हे गर्भसंस्कार शाब्दिक नसतात, भावात्मक असतात. म्हणून जर एखादी गर्भवती असेल तर तो अत्यंत चांगल्या वातावरणात तिला ठेवा. अत्यंत चांगलं संगीत. तुला कुठला रंग आवडतो, मग तुझ्या बेडरूमला आपण तो रंग देऊया का? रंग द्यायला पैसे नाहीत, आपण तसे पडदे करूया का? किंवा हल्ली वॉलपेपर मिळतात की मला पाणी बघायला आवडतं, चला सागराचे आणूया. इकडे पॅसिफिक, इकडे अटलांटिक वॉलपेपर्स मिळतात. वातावरण निर्माण करूया. आई सुखी तर गर्भ सुखी, हे लक्षात घ्या. म्हणून आईला जितकं सुखी ठेवाल, आईच्या कानावर जे पडेल ना ते गर्भाच्या कानावर पडतच असतं. दिवाळीच्या वेळेला एकदम आई दचकली ना आतला गर्भ दचकतो. आईला कळतं की हा बॉम्ब लावलेला आहे रे, त्यांना सांगा रे, नाहीतर मी अगदी आतल्या खोलीत जाते आणि दारं बंद करून बसते. गर्भवती स्त्री अशा बसतात, कारण लोक ऐकायला तयार नाहीत. माझा पैसा आहे, मी उडवणार दारू. म्हणजे आपण म्हणतो बॉम्ब वगैरे, मारहाण वगैरे, त्यालाही दारूच म्हणतात. विचार करूया आपण. म्हणून गर्भाचं रक्षण आई करते आणि माझं रक्षण ही सद्गुरू माऊली करते. तिचं हे विश्व हे तिचं पोट आहे, माझ्या आईचं पोट माझ्यापुरतं आहे, पण ही सगळ्या जगाची जननी आहे. हे शेवटचं फक्त वाचूया, 3-4च ओव्यात. वासावशी टाकूनिया द्यावे वस्त्र हे जीर्ण, करावे धारण मग नवे, तैसा देही एक शरीर सांडोन, स्वीकारी नूतन मग दुजे. हे लग. आणि मगाशी जो श्लोक सांगितला तो पुढे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, न चैनम क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुता. मगाशी जे 4 सांगितलं, पुढे काय आहे बघा बरं. अच्छेद्य, त्याला छेदता येत नाही, त्याचं शरीर कापू शकाल, पण आत्मा कसा कापणार आहात सांगा बरं. पाण्यावर तुम्ही काठी मारली तर पाणी दुभंगल्यासारखं वाटतं, लगेच पाणी सांगतं ना, पण आकाशावर कशी काठी मारणार आहात? आणि आकाशापेक्षा तो सूक्ष्म आहे, हे लक्षात ठेवा. आत्मा, परमात्मा, सद्गुरू हे आकाशापेक्षा सूक्ष्म आहेत. त्यांच्यातून पहिल्यांदा आकाश निर्माण झालं आणि मग वायू वगैरे सगळे निर्माण झालेले आहेत. म्हणून सांगितलेलं अच्छोदयम अदाह्यो, दाहिनीच्या पलीकडे आहेत. म्हणजे अयम क्लेद्यो अक्लेद्यो अशोष्यवच, हे सगळे आत्ता सांगितलं तेच सांगितलं आहे. त्याच्यावर शस्त्र नाही उपयोग करत, अग्नी नाही प्रयोग करत म्हणजे प्रभावी होत, पाणी नाही प्रभावी होत आणि वारा नाही प्रभावी होत. म्हणून म्हणलं ना, अग्नीनं हा जळत नाही, पाण्यानं हा ओला होत नाही, वाऱ्यानं हा सुकत नाही आणि शस्त्रानं हा कापला जात नाही. असा आहे कोण तर आत्मा. लोक म्हणतात की कशाला हे तत्त्वज्ञान सांगितलं, अर्जुनाचा प्रश्नच आहे, यांना कसं मारू? मग मारणारच देहाला आणि देह मरणारच आहे. आता जे कोविडमध्ये मेले नाहीत ते काय अमर होणार आहेत का? नाही, नाही आहे, दुसरा विषाणू येईल. विचार करा तुम्ही. म्हणून हे लगेच तत्त्वज्ञान सुरू केलं आणि अंतिम तत्त्वज्ञान आहे. अंतिम तत्त्वज्ञान विवेकानंदांना विचारलं तर 3 तत्त्व सांगा की सगळे हिंदू मान्य करतात. मग ते जैन बौद्ध वगैरे त्यावेळेला हिंदूच होते. आता प्रत्येकाने स्वतंत्र चूल मांडलेली आहे, कारण त्यांना सरकारी पाठिंबा मिळतो म्हणून. नाही तर जैन काय, बुद्ध काय, शीख काय, हिंदू काय, हे सगळे एकच होते. मग हे जर सगळे एक आहेत तर त्यांचं तत्त्वज्ञान एक असलं पाहिजे. तर व्हॉट आर द 3 डॉगमाज ऑफ हिंदुइझम? डॉगमा म्हणजे घट्ट तत्व, सगळे हिंदू मान्य करतात. त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, देह हा मर्त्य आहे, आत्मा अमर आहे.
पहिला सिद्धांत सगळे हिंदू मान्य करतात. देह मरते, देह मरतोय, आत्मा अमर आहे. आता आत्मा वगैरे आम्ही काही मानत नाही, त्यांनी काही वाचलेलंच नाही, तर त्यांना काय सांगायचं. त्यांना खरं विनंती करा, बाबा रे पुढच्या प्रवचनाला येऊ नको, कारण तू तुझा वेळ वाया घालवतोय. तुझ्या प्रश्नाला मी उत्तर देणारच नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून पहिलं तत्त्व काय आहे, देह हा विनाशी आहे, आत्मा हा अविनाशी आहे. देह महत्त्वाचा नाही, आत्मा महत्त्वाचा आहे. हे पहिलं तत्त्व सर्व हिंदू मान्य करतात. दुसरं तत्त्व पुनर्जन्म. प्रत्येक हिंदू पुनर्जन्म मान्य करतो. म्हणजे हा जन्म माझा तात्पुरता आहे, हा गेल्यानंतर पुनर्जन्म, आणि पुनर्जन्म ही या जन्मातली चुका सुधारण्याची संधी आहे. हा डोअर आहे मृत्यू, त्यातून गेल्यानंतर हा पुनर्जन्म, मला हे शिकायचं होतं, पुनर्जन्मात मी शिकेल. तुम्ही म्हणाल की मला आठवण कशी असणार आहे, शेवटची इच्छा. पण अंत्यमती सा गती म्हणतात ना, शेवटची इच्छा माझी सतार शिकून राहूनच गेलं. म्हणून आता पुढचं जे आहे ना, स्वर्गाचं दार उघडलं आहे आपोआप तुझ्यासाठी अर्जुना. कशाला ते बंद करतो आहे, कारण युद्ध हे स्वर्गाचं दार आहे. युद्धात जिंकलात, पहिल्यांदा पृथ्वीचं राज्य आणि नंतर स्वर्ग, पण मेलात तर डायरेक्ट स्वर्ग. आणि म्हणून आश्चर्य कुणाला वाटतं, युधिष्ठिराला. स्वर्गात जातो, 100 कौरव रुबाबात बसले, तो माझे भाऊ कुठे आहेत, माझे भाऊ नरकात. हो म्हणाले, ते युद्धात कुठे मेले. अभिमन्यू आहे तिथे, घटोत्कच आहे तिथे, पण बाकीचे माझे भाऊ कुठे आहेत. ते आत्ता माझ्या मागेच पडले ना, हिमालयातून जाताना नुकतेच पडलेले आहेत, आणि मी स्वर्गात आलेलो आहे, माझे भाऊ कुठे आहेत. नाही, युद्धात मेले नाहीत म्हणून ते स्वर्गात आले नाहीत. मग मला स्वर्गात राहायचं नाही. माझे भाऊ जिथे आहेत तिथे मी जाणार, आमची पत्नी जिथे आहे तिथे मी जाणार, मला स्वर्ग नको. त्यावेळेला तो म्हणतो हसून, यम, अरे वेडा आहेस रे, हा 3rd क्लास आहे स्वर्गाचा, तुझे भाऊ 1st क्लासमध्ये बसलेले आहेत. 3rd क्लास आहे, किती युद्धात मेले म्हणून इथे आलेले आहेत, ते नियम आहे तो. पण ते दुष्टच आहे, लगेच त्यांचं पुण्य संपलं की परत जन्माला जाणार आहे. पण त्यांना सुधारण्याची संधी आहे कौरवांना. नंतर 2nd क्लास आहे. 2nd क्लासमध्ये कोण बसलेला आहे, पांडू. आणि नारदांकडून तो निरोप पाठवतो की मला जरा 1st क्लासमध्ये जाऊ द्यावं, कारण अप्सरांची नृत्य वगैरे 1st क्लासमध्ये घेऊ. इथे आम्हाला फक्त नुपूर छुमछुम ऐकू येते, पण दिसते कुठे अप्सरांना असताना. काहीतरी करा. नारद म्हणतात, मी उपाय सांगतो, तुम्ही राजसूय यज्ञ करा, पांडूला प्रमोशन मिळेल, म्हणजे पूर्वजांना प्रमोशन मिळेल, पूर्वजांचा उद्धार होईल. राजसूय यज्ञ करा. तरी मनावर घेत नाहीत. व्यास येऊन सांगतात की राजसूय यज्ञ करा. म्हणजे काय आहे, ऐकायला या ना, महाभारताचा विषय आहे तो, आपण बोलणार त्याबद्दल. मी गंमत करतो आहे, पण इफ यू कम आय विल बी व्हेरी हॅपी, कारण हा माझा होम ऑडियन्स आहे आणि तयार झालेला ऑडियन्स आहे. तुम्हाला काही गोष्टी सांगताना मी म्हणतो की हे तुम्हाला पुन्हा, तसा तिथला ऑडियन्स आहे. मधले 1-2 वर्ष जर कोविडची गेली, कित्येक वर्ष आहेत, त्या मुलींची लग्न झाली आणि आता त्यांच्या पोटात पुढची पिढी आहे, ती सुद्धा येऊन बसणार आहे. म्हटलं तू येऊन बस, कम्फर्टेबली बस, त्रास व्हायला लागला की जा, तुझं घर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण त्याच्या ह्याच्यावर गीता पडू दे, त्याच्या ह्याच्यावर महाभारतातली चांगली कॅरेक्टर्स, आणि मी चांगल्याच अंगाने विषय मांडणार आहे. शकुनीसुद्धा सांगताना मी त्याचा दुष्टावा सांगणार नाही, घटना सांगेन, मी त्या घटनेचा पॉझिटिव्ह अर्थ काय आहे ते सांगेन. हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे जे सांगितलेलं आहे उपाधिरहित, आता एवढं वाचून थांबूया की उपाधिरहित विशेषत्वे शुद्ध असे नित्यसिद्ध अनादी. त्याला नित्यसिद्ध म्हणलेलं आहे आत्म्याला. आणि अनादी आहे, आदी म्हणजे सुरुवात नाही म्हणून हा अनंत आहे, अंत म्हणजे शेवट, आणि आदी म्हणजे आरंभ. जो अनादी आहे तो अनंत असलाच पाहिजे, त्याला सुरुवातच नाही आहे ना, तो आहेच आहे, आत्मा आहेच आहे, हे लक्षात घ्या. म्हणून घडेना शस्त्रे याचा घात. या आत्म्याला काय मारणार आहे शस्त्रांनी. प्रलयो नकात बुडेना, हा प्रलय जरी झाला तरी त्या पाण्यात हा बुडणार नाही आहे. अग्नी असमर्थ जाळावया याते, तेवी हा वायू ते शोषवेना. वारे आपले कपडे वाळतात ना वाऱ्यावर, म्हणजे तो पाणी शोषून घेतो. आत्म्याला काही कुठलाही वारा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. हे सगळे वर हनुमंताला मिळाली. ही कथा आपण बघितली होती की नाही. ज्यावेळेला तो वज्र मारतो, हा बेशुद्ध पडतो, त्यावेळेला वारा म्हणतो माझ्या मुलाला जिवंत करा, तरच मी व्हायला लागतो. आणि वारा गुहेत गेल्यामुळे सगळ्यांचे श्वास कोंडलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक अग्नी म्हणतो की तुला कोणी जाळणार नाही, वरुण म्हणतो तुला कोणी बुडवणार नाही, वायू म्हणतो तू माझाच मुलगा आहेस, तुला कोणी उडवून नेऊ शकणार नाही आहे.
मग ब्रह्मदेव म्हणतो ब्रह्मास्त्राचा प्रभाव नाही, मग विष्णू म्हणतो तुझ्यावर नारायणास्त्राचा प्रभाव नाही, तुला सुदर्शन चक्र काही करू शकणार नाही, तुला माझी गदा काही करू शकणार नाही, तुला माझं शारंग पाणी धनुष्य काही करू शकणार नाही. कल्पना करा. आणि शंकर म्हणतो माझं त्रिशूळ आणि माझं पाशुपतास्त्र कुठलाही प्रभाव तुझ्यावर नाही आहे. हा चिरंजीव हनुमान हे आत्म्याचं प्रतीक आहे. हनुमान असा का तसा, हे देह कशाला हनुमंताचा बघायचा. चिरंजीव आहे तो आत्मरूपी हनुमान. जसा आत्माराम आहे तसा आत्महनुमान आहे. आज हनुमंताची आरती करणारा आत्महनुमान म्हणून आरती करूया. आतला हनुमान जो पंचायत बसतो ना, छातीत हनुमान आहे एक आपण बघितलं ना, त्या छाती फाडतो त्यावेळेला आत एक हनुमान आहे, तो आत्महनुमान आहे. हे लक्षात ठेवा. शेवटी बघूया थोडक्यात की सर्वत्र हा अग्नी असमर्थ जाळवया जाते तेवी हा वायू ते शोषवेना. सर्वत्र हा नित्य अचळ शाश्वत आणि सदोदित परिपूर्ण परफेक्ट, त्याच्यात क्षय होणारच नाही. अर्जुना उत्पत्ती स्थिती आणि लय चाले हा अक्षय नित्यक्रम. पण कशाला? देहाला. देह बॉडी म्हणतात. खुर्चीला बॉडी आहे, ह्याला बॉडी आहे, नष्ट होणार आहे. निर्माण झालेले आत्ता जिवंत आहे, संपणार आहे. ह्याच्यात जी विद्युत शक्ती आहे, ज्या शक्तीवर हा चालतो आहे, लाईट करंट गेली की हा चालणार नाही आहे. त्या शक्तीला जन्म नाही आहे, म्हणून जीवन नाही आहे, आणि म्हणून मरण नाही आहे, आणि म्हणून ते दिसत नाही. पण त्या शक्तीवर हे यंत्र चाललं आहे. तशी त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म अशी चैतन्य नावाची शक्ती माझ्या आत आहे, आणि त्याच्यावर माझे सगळे व्यवहार चालू आहेत. आणि काय हो व्यवहार? झोपडपट्टीतलं काही न शिकलेलं पोर ते कम्प्युटरला एखादा प्रश्न विचारेल आणि कम्प्युटरकडे उत्तर नसेल. ऑन स्क्रीन डिस्प्ले, नो आन्सर. एखादा तो असं प्रश्न विचारतो, आणि कितीतरी प्रश्न तुम्हाला सांगतो, नंतर विषय वाढेल, आत्ता म्हणून नको. हे बघूया. सर्वत्र हा नित्य अचळ शाश्वत सदोदित परिपूर्ण अर्जुना उत्पत्ती स्थिती आणि लय चाले हा अक्षय नित्यक्रम. जान्हवीचा जैसा प्रवाह अखंड वाहतो उदंड निरंतर. गंगा कायम वाहते हो. विचार करा ना, तिथे ती वाहते. आपण म्हणतो गंगोत्री, गोमुख वाहते, ती नंतर हरिद्वारला वाहते, नंतर प्रयागराजला वाहते, वाराणसीला वाहते. अगदी गेली गंगा सागराला मिळाली तरीसुद्धा वाहतच असते ना. तसा हा प्रवाह आहे. आत्मा वाहतोय, निरनिराळी जीवनं लागतात. आत्ता तुम्हाला सांगितलं ना की गंगोत्री यमुनोत्री हे हिमालयातलं आहे. हरिद्वार किंवा हरिद्वार हे एक शरीर, पुढे प्रयागराज आहे, त्याच्यानंतर ऋषिकेश आहे, वाराणसी आहे. शरीर आहे. गंगा वाहते, गंगा वाहते, चैतन्य वाहतं आहे, आत्मा वाहतो आहे, म्हणजे आहेच आहे. त्याच्यावर शरीर येतं आणि जातं. जसं आपण म्हणतो ना, ती पट्टी असते ना, आणि रात्री आणि दिवस फार्मसीच्या बाहेर लिहिलेलं असतं, नंतर हॉटेलमध्ये निरनिराळी आमची स्पेशालिटी लिहिलेली असते. ती पट्टी आहे तिथेच आहे की हो, पण दिसतात. इथे आम्रखंड दिसेल, इकडे बाकरवडी दिसेल, इतकं. ते जातील आणि नवीन पदार्थ येतील. ते पदार्थ येतात आणि जातात, पदार्थ तयार होतात, टिकतात आणि संपतात. पण उरतं काय? ती पट्टी उरते. पण ती पट्टीसुद्धा निर्माण झालेली आहे म्हणून नष्ट होणार आहे. मग उरतं काय? पट्टीला धारण करणारी जी तत्व आहे ती तत्व उरतात. पृथ्वी उरणार नाही, सोलर सिस्टम उरणार नाही आहे, ग्रॅव्हिटेशन उरणार आहे. पुन्हा ज्यावेळेला सृष्टी निर्माण होईल त्यावेळेला एक ग्रॅव्हिटेशनमुळेच ग्रह निर्माण होतील आणि एकमेकाच्या ऑर्बिटमध्ये फिरतील, एकमेकावर न आदळता. ते अमर आहे तत्व, ते सांगतो इथे. शेवटच्या काही ओव्या वाचून थांबूया. जान्हवीचा म्हणजे गंगेचा जैसा प्रवाह अखंड वाहतो उदंड निरंतर. उगमी उदक नाहीच खुंटले अंती तरी मिळाले सागरासे. म्हणजे तिथे निर्माण झालेले गंगा आणि इकडे सागराला मिळाले. गंगा अखंड वाहत असते आणि वाहता ते मध्ये निरंतर संचले अपार दिसे जैसे. गंगामध्ये एवढी व्यापक असते की संथ वाटते. कुठे वाहते तेच कळत नाही. वारं जर उलट्या दिशेने आले तर गंगेवरच्या लाटा उलट्या. आपल्याला वाटतं काय, तुम्ही पुलावरून मांडवी बघा ना, तुम्हाला वाटेल कुठल्या दिशेने वाहते. इकडे जर तिचा संगम आहे तर या दिशेने का वाहते? कारण अत्यंत संथ पात्र आहे. इकडून जर पाणी वारा वाहत असेल तर लाटा या दिशेने जातात. हे सोपं आहे समजायला. आणि वाहता येते मध्ये निरंतर संचले अपार दिसे जैसे. प्राणी मात्रा लागी तीनही या स्थिती म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय
तीन या स्थिती तैशा परी होती अखंडित अनादि हा ऐसा चाले नित्यक्रम निसर्गाचा धर्म जाण पार्था. इथे थांबूया. हा नित्यक्रम आहे, चाललेला आहे. जे दिसतं ना ते अंताकडे चाललेलं आहे, नाशाकडे चाललेलं आहे. जे दिसत नाही, पण जे दिसत नाही त्याच्यावर तर सगळं चाललेलं आहे. ग्रॅव्हिटेशन दिसत नाही. किती सुंदर उदाहरण आहे. जसं वाल्याचा वाल्मिकी बेसिक उदाहरण आहे आपल्यासाठी. तसं हे ग्रॅव्हिटेशनचं प्रिन्सिपल दिसत नाही पण सगळं आहे ना. या विश्वाचं अनंत कोटी ब्रह्मांड ही त्या ग्रॅव्हिटेशनवरच आधारित आहे. पण ग्रॅव्हिटेशनचा स्वामी तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तो नायक आहे. तो नायक दिसत नाही. आम्ही महाराजांचा जय जयकार करतो, पण तो महाराजांचा जय जयकार नाही. महाराज नावाची जी शक्ती आहे, गुरु नावाची जी शक्ती आहे, त्याचा जय जयकार आहे. हे लक्षात ठेवा. नाहीतर शिवाजी महाराजांचा जय जयकार, आपल्या महाराजांचा जय जयकार, साईबाबांचा जय जयकार, कोण आलं तर जय, एखादा मंत्री आला तर त्याचा जय जयकार सारखं नाही आहे. हा जय जयकार आहे त्या अनादि अनंत शक्तीचा. सगळ्या ब्रह्मांडांना व्यापून उरलेली जी नायकत्वाची शक्ती आहे तिचा जय जयकार आहे. हे मला कळलं पाहिजे. बघा तुम्ही आता एकच प्रश्न लोक विचारतात, लहान मुलं का मरतात? तुम्ही जर सांगतात की हे बालपण आहे, बालपण संपतं आणि मग तरुणपण येतं, तरुणपण संपतं आणि मग प्रौढावस्था होते, मग लहानपण का म्हणतात? एक उत्तर प्रारब्ध म्हणून आहे. त्याला एकाने दिलेलं उत्तर मला आवडतं. म्हणाला, तुम्ही नवं वस्त्र घालून बसलेला, धूत वस्त्र घालून पूजेला बसला, सत्यनारायणाची पूजा आहे, आणि तुमचाच मुलगा येतो बाबा बाबा करत. त्यावेळेला महाराजांचं उदाहरण आहे, सगळे कपडे काढा. सगळे कपडे काढला की जो अनवाळा होता तो सोहळ्यात आला. बघा ना, कपड्यांमुळे हे अनवाळं, म्हणजे आपण सोहळा आणि ओवळं म्हणतो ना, ओवळं, तो ओवळ्यात आहे. कपडे काढा म्हणजे तो माझ्याकडे येईल. आई करते नैवेद्य, आणि मुलाला आई पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि आईला सुद्धा त्याला दूध पाजायचे, त्याचे कपडे काढा म्हणजे तो माझ्याकडे येईल. अशा वेळेला ते पोर बाबांच्याकडे येतं आणि ते निरंजन किंवा समई आहे, ते समई कलंतं आणि अगदी नवीन घातलेलं वस्त्र एवढंसं जळतं, त्याला छिद्र पडतं. भटजी सांगतो, हे वस्त्र आता उपासनेला पूजेला चालणार नाही, जाऊन दुसरं वस्त्र घालून या. ते लगेचच मेलेलं मूल आहे ते. त्या वस्त्राचं आयुष्य काय आहे? आत्ता घातलं, लगेच निरंजन अगरबत्ती काहीतरी लागली, छिद्र पडलं, अक्षता म्हणतो ना, अक्षता म्हणजे क्षत नाही आहे, त्याच्यावर डागही नाही आहे, त्याच्यात खंडितही नाही, अखंड तांदूळ असतो ना तो, त्याला अक्षता म्हणतो. तसं वस्त्र अक्षत पाहिजे, त्याच्यावर कुठलंही बुरा पडता कामा नये. म्हणून लहान मुलं त्यांचं प्रारब्ध संपतं आणि असं काहीतरी घडतं, त्याच्यामुळे त्यांची आयुष्य संपतं. आणि संपतं ते भाग्यवान, कारण थोडंच भोगायला आलेले असतात. 1.5 वर्षाची माझी नात मेली, काय तिचं पाप होतं म्हटलं, तिचं पापही होतं म्हणून कॅन्सर झाला, आणि पुण्यही होतं, कारण कॅन्सर झाल्यापासून मरेतोपर्यंत तुम्ही पाळीपाळीनं तिला मांडीवर धरलं होतं, खाली ठेवलं नाही. विमानातून जाताना तिकडे, टाटाच्यामध्ये तिथे, आणि सिस्टर सांगत होते खाली ठेवा, नाही ही किती तासांची सोबती आहे मला माहीत नाही, म्हणून आजोबासुद्धा थरथरतात. आणि आता तू घे गं, मग आजी घेते, मग तिची आई घेते, मग तिचे वडील घेत आहे. हे पाहून तुम्हाला सांगतो, हे तिचं पुण्य आहे. पुण्याचा परिणाम सुख आहे. हे केवढी सुखात गेली ती, तुम्ही ठेवलंच नाही तिला खाली, हे सुख आहे. पण 1.5व्या वर्षी कॅन्सर झाला, हे पाप आहे. आणि पाप आणि पुण्य लवकर संपलं आणि ती मुक्त झाली. एकही नवीन पाप न करता, एकही नवीन पुण्य न करता, पाप आणि पुण्य म्हणजे काय हे कळण्यापूर्वी गेली. म्हणजे एवढंच प्रारब्ध भोगायचं राहिलं होतं, पाप आणि पुण्य, ते तिने भोगलं आणि ती मुक्त झाली. त्याला योगभ्रष्ट म्हणतात. महाराज असे होते. महाराज म्हणतात, आपली मुलं भाग्यवान आणि तुझी कूस भाग्यवान, कारण ती गेली, मुलं जन्मली, अगदी मुक्तीला आलेली होती, तुझ्या पोटी जन्मली, मुक्त झाली. गंगा म्हणते ना, 7 मुलं मारते ती, 8वा मुलगा भीष्म आहे, मग त्याला पुढे सगळं भोगावं लागतं, शाप मिळतो. पण 7 मुलांना गंगा का मारते? शेल्डेला या परत तुम्हाला सांगतो हे, कारण आपल्याच मुलात ती शेवटी ती म्हणते, मला प्रश्न नाही विचारायचा, प्रश्न विचारलाच की मी निघाले. आणि हा एवढा शांतनु मोहात पडलेला आहे गंगेच्या. पहिलं मूल ती गंगेत टाकते, दुसरं गंगेत टाकते, 7ही गंगेत टाकते. 8व्याला तो म्हणतो, तू राक्षसीण आहेस का? आपल्याच मुलांना मारतेस, तू प्रश्न विचारलेला आहेस, मी जाते, या मुलाला घेऊन जाते, शिक्षण देते आणि योग्य वेळी 5-7 वर्षाचा झाल्यानंतर तुला परत करते. तो गंगापुत्र, तो गांगेय, इकडे नाव देवव्रत आणि पुढे प्रतिज्ञा घेतो म्हणून भीष्म.
त्या सगळ्याचं वर्णन आपण नंतर ऐकूया की या तुम्ही. मला सांगायचं आहे काय की ही जी कथा आहे, आणि वेड्या म्हणते मूर्खा, एवढा विद्वान राजा आहेस तू. मी त्यांना कुठे टाकत होते? गंगेत. म्हणजे कुणाकडे? माझ्याच कुशीत घेत होते. मी त्यांना माझ्याच कुशीत घेत होते, गंगेत टाकत होते. कारण त्यांनी लगेच क्षमा मागितली होती ऋषींची. कारण ते नंदिनी नावाच्या गाईला नेत होते. त्या गाईनी स्वतःतून काय निर्माण केलं? सैन्य. आणि या सगळ्यांना पकडलं. 7 गंधर्व किंवा 7 वसू शरण आले. 8वा म्हणलं मी शरण येणार नाही. काय ते गायन, काय ते ऋषी. मग शाप दिला, त्या बाकीच्यांना मनुष्य जन्म घ्यावा लागेल, पण त्यांची आईच त्यांना जन्मतः मुक्ती देईल. संपला मनुष्य जन्म. आणि तुला मात्र जगू नये तितकं जगावं लागेल. त्यांना इच्छा मरणाचा वर आहे ना. मग लगेच द्रौपदीचं वस्त्रण होत असताना काय नाही, भीष्माचार्य मेले. अभिमन्यू ज्यावेळेला मेला त्यावेळेला का नाही मेले? जयद्रथांनी डोक्याला लाथ मारली त्यावेळेला का नाही मेले? जिवंत होते त्यावेळेला भीष्माचार्य. कारण का? शाप असा होता की नको ते बोलावं लागेल, नको ते ऐकावं लागेल, नको ते करावं लागेल, नको ते बोलावं लागेल, त्यासाठी दीर्घकाळ जगावं लागेल. आणि मग मरायचे त्यावेळेला स्विच ऑफ करा. तुम्ही इच्छा मरणीच आहात. मग उत्तरायण लागला आणि ते गेले. 54 दिवस जिवंत आहेत ते शरशय्येवर. आणि काय तेजस्वी आहे बुद्धिमत्ता. हे ब्रह्मचर्याचं तेज आहे आणि प्रतिज्ञेचं तेज आहे. वडिलांसाठी घेतलेली प्रतिज्ञा आहे आणि शेवटपर्यंत जीवाच्या करारानं पाळलेले आहे. हे भीष्माचं कॅरेक्टर आहे. म्हणून नायक कोण आणि महानायक कोण? महानायक कृष्ण आहे, पण नायक भीष्म आहे. म्हणजे महाभारताचा ध्वज असेल तर ध्वजस्तंभ म्हणजे ध्वजाची काठी ताठ असते ना. भीष्म तसे ताठ आहेत, नो कॉम्प्रोमाइज. प्रतिज्ञा ती प्रतिज्ञाच, पण अत्यंत इलॅस्टिक असतं. इकडेही आहे तिकडेही आहे कृष्ण. असंही बरोबर तसंही बरोबर, असंही जगूया तसे. हा फ्लॅग आहे जो सतत फडफडत असतो. कृष्ण हा ध्वज आहे, भीष्म हे ध्वजस्तंभ आहेत. हा महाभारताचा ध्वज आहे. महाभारताचा रथ कुठला आहे हे सगळं वर्णन आपण नंतर ऐकूया. आत्ता आहेत त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. हां बरोबर, फार महत्त्वाचं आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती सांगितली नाही. पहिला डॉग्मा आपण असे कुठले तत्व आहेत. तिसरं म्हणजे कर्मसिद्धांत, कर्माचा सिद्धांत. पहिलं काय सांगितलं की देह हा मर्त्य आहे, विनाशी आहे. आत्मा हा अमर आहे, अविनाशी आहे. सगळ्या हिंदूचा याच्यावर विश्वास आहे. नंतर पुनर्जन्म, जे प्रारब्ध आहे ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा. आणि प्रारब्ध 0-0 झालं की मुक्ती. पाप आणि पुण्य समान झालं की माणसाचा जन्म आहे. हेही लक्षात ठेवा, त्याच्यात सांगितलं आहे. अशा रीतीने त्याच्यावर मान्य आहे. आणि तिसरं जे आहे ते प्रारब्धाचा सिद्धांत, कर्मसिद्धांत. म्हणजे वाईट केलंस पाप झालं, भोगण्याचं दुःख आहे. चांगलं केलंस पुण्य आहे आणि त्याचा फळ आहे ते सुख आहे. हा प्रारब्धाचा सिद्धांत, त्याला कर्मसिद्धांत म्हणतात. ही तिसरी गोष्ट. म्हणजे पहिली गोष्ट देहाचं विनाशित्व, आत्म्याचं अमरत्व. दुसरी गोष्ट पुनर्जन्म. आणि तिसरी गोष्ट कर्मसिद्धांत. या 3 गोष्टी आहेत ना, दे आर द डॉग्माज ऑफ हिंदुइझम. हे त्यांनी सांगितलं होतं. चांगला प्रश्न आहे. ठीक आहे, आहे त्या ठिकाणी ताट बसूया. शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योगरामा तुझे कारणी देहमासा परावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. नायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सोडूया.
अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेले महाराज, इतर संत, देव, देवांचे अवतार त्यांचं दर्शन घेऊया आणि आपल्याला सर्वांना नमस्कार करूया. शांत आणि महाराज महाराज सर्वांना नमस्कार.